दिला तरी चालेल. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी. जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठाला. भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोढे सकळही. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य देवाचा अंतकरण देवाचे अत्यंत लढीवाळ आणि विटेवरच्या मालकाचे निश्चिम भक्त आणि वारकरी संप्रदाय त्यांच्यानंतर पुन्हा कोणाचाच अभंग स्वीकारित नाहीत अशी संत निळोबारायांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे. निळोबाराय या अभंगाद्वारे गोंगाट होते. एकदम साधा द्या म्हणा आवाज, एकदम साधा करा. या अभंगाद्वारे विटेवरच्या मालकाची आवड प्रतिपादित करतात. काय आवडतं देवाला ज्याच्या त्याच्या मनानुसार आपल्या बुद्धीनुसार जो तो देवाच्या आवडीच्या बाबतीत बोलत असेल, पण देवाच्या बाबतीत बोलायचा अधिकार त्यालाच आहे की देवानं ज्याला जवळ धरले त्याला. आपल्या स्वप्नात सुद्धा देव नाही आणि आपण भलत्या सलत्या कल्पना मांडणे हे मूर्खपणाचा कळस आहे. विठाला विठाला. मला असं वाटतंय स्वयंघोषित जे कोणी असतात का, मी एवढं पाठांतर केलंय, मला एवढं बोलता येते, मला एवढं आमकामक करता येते, हा बुद्धीचा प्रकार आहे. कापरासारखी ज्याची तेजस्वी बुद्धी आहे त्याला काही करता येते, काही पाठांतर करता येते, पण देव आपलासा करता येत नाही. देव आपलासा करण्यासाठी एक आगळं वेगळंच वैभव लागतं किंवा ते वागणंच वेगळं लागतं. मग हे तुमच्या माझ्यासारख्या 4-2 जरासं पाठांतर करणाऱ्यांनी एखादी संकल्पना किंवा कल्पना एखादी व्याख्या मांडणं ही पप्याच्या माईपर्यंत ठीक झाली. विठाला विठाला. समाजात तुमच्या माझ्यासारख्या बुद्धिजीवी लोकांच्या व्याख्या लोक ऐकायला रिकामे नाहीत. लोक त्याच लोकांचं ऐकतील की जे देव स्वरूप झाले किंवा विश्वाच्या मालकानं इथं धरलेत, अशा लोकांनी केलेल्या कल्पना आपण मान्य करायच्या आणि त्या लोकांवर आपण त्यांच्याकडे बघून परमार्थ करायचा इतकं निश्चय करा. विठाला विठाला. महाराज देवानं हृदयस्थ निळोबारायांना केलं इतक्यापुरतं नाही. निळोबाराय देवाला आवडतेत किंवा देव निळोबारायला आवडतो इतकंच नाही, इतकंच नाही, निळोबारायचा आदेश देव पाळतोय हे महत्वाचं आहे. निळोबारायचा आदेश देव पाळतोय. आदेश किती माहिती आहे का? घरी आल्याच्या नंतर परत करावा आणि देवानं निमुटपणे वापस जावा. बाबाजी काय मोठा पुरुषार्थ आहे की देवा मी तुला ओळखतच नाही, मी तुकोबारायला ओळखतोय. एवढं प्रचंड बोलणं इतकी सामान्य ताकद आहे का? सरळ सरळ देवा आम्ही तुम्हाला ओळखत नाही म्हणणं.
ग्रामपंचायतच्या सदस्याला आमंत्रण चुकलं सत्यनारायणाचं. मी आमच्या इथल्या सांगायलो, मला काय घेणे फुकट कळण शेंडी वळवळ. आमंत्रण चुकलं आणि पोराचा शाळेत एबीसी फॉर्म भरायचा, 450 रुपये माफ होणार होते फक्त. आणि तितक्यासाठी त्यांच्याकडे गेलो तर त्यानं उपसरपंचाला आणि सरपंचाला सांगितलं याच्या फॉर्मवर शिक्का आणू नका. नुसतं ग्रामपंचायतच्या सदस्याला सत्यनारायणाचं आमंत्रण नकळत चुकलं, जाणून बुजून चुकलंच नाही, जाणून बुजून नाही, नकळत सहज. माझं काही ते क्षेत्र नाही, काही नाही, गळ्याची शपथ घेऊन सांगतो बाबा, सहज चुकलं, सहज. तर नाही सही केली त्याने. ग्रामपंचायतचा सदस्य, घरावर पत्र नव्हते, चवाळं झाकलेलं होतं, 2-4 शेळ्या बांधलेल्या, पप्याची माय लेंड्या झाडीत होती. 5 वर्ष मला रामराम घातला नाही त्यानं. गिरगावच्या बाळूच्या स्वतःच्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो. खरा तुम्हाला कधी योग आलात मी त्याला तोचा फोनवर बोलणं करून देईन तुम्हाला. आता मला मस्त बोलतंय, ते चांगलं बोलतंय मला. 5 वर्ष रामराम नाही घातला ग्रामपंचायतच्या सदस्याच्या विरोधात गेल्यावर. या देशातल्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर सर्वोच्च पदाधिकारी कोणता असेल, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती कोण असतील ते, हे सगळे आले पदाधिकारी. त्याच्यात सगळे व्यापारी, सगळे डॉक्टर, सगळे शैक्षणिक क्षेत्रातले. एक मानला 150 पुस्तकं वाचिले, एक मानला ट्रक भर वाचिले, फक्त ईदभर पोटाची खळगी भरायपुरते हे पुस्तकं, हे सगळे. आणि देशातले सगळे महाराज कोण्या दिवशी बटन दाबून मारायचंय, ज्याच्या हातात ते त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्याला सांगितलं मी तुला ओळखत नाही, त्याला सरळ सांगितलं मी तुला ओळखत नाही. काय धाडस असेल हो, किती मोठं धाडत असेल, किती मोठं धाडस. बरं कोणाला ओळखता, तू कयाचा धावा करीत असो. बरं ठीक आहे, एखादा म्हणील मोठी माणसं काय बारकाल्यांचं जुमानीत नसतील, मोठी माणसं भरत बुवा बारकी किती ओरडू द्या जुमानीत नसतील. निळोबाराय म्हणले मी ओळखीत नाही, देवाल म्हणले तर भगवान म्हणले जाऊ द्या, नाही ओळखू द्या, काय होतं निळोबारायने. असं नाही सुमल्या, असं नाही, ते असं नाही म्हणले, सरळ म्हणले निळोबाराय मग तुम्हाला कोण आवडत. तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाजोनी आला सिंगा, ओ प्रार्थीला वाजोनी आला सिंगा. मग कोण आवडतंय तुम्हाला. मला तुकोबाराय आवडते, ते तर इथं नाहीत, हे इथं नाहीत ना. देवा नसू द्या ना, नसू द्या इथे, पण तुमच्या ताकदीने वापस पाठवायची, तुमच्या ताकदीने इथं वापस पाठवायची. जशी न्यायची बाबा ताकद पासवायची ताकद तुमच्यात आहे ना. कल्पना करा, देव भेले निळोबा राहिला, पंढरपुरातले मालक भिले निळोबा राहिला आणि तुकोबारायला वापस पाठविलं, वापस पाठविलं. कारण असू द्या कोणाचं, संताजी महाराज जगनाडे यांचं निमित्त. महाराज काय साधा पुरुषार्थ होता का, निमित्त. भागीरथी आई साहेबांचं निमित्त, पण म्हणणारा कोण होता रे बुवा, निळोबाराय होते. आणि निळोबारायने देवाला ओळखत नाही म्हणावं आणि निसर्गाचा नियम मोडून तुकोबारायला पाठवावं, हा निळोबारायचा भक्ती पुरुषार्थ होता. हा निळोबारायचा देवावरचा आवडीचा गोडसा पुरुषार्थ होता. आणि त्यात निळोबारायांचा अभंग विठाला विठाला. या अभंगाद्वारे निळोबाराय आवड प्रतिपादित करतात. देवाला फक्त भाविक आवडतो, भाविक. पैशाच्या बाबतीत विचार केला, देवान फुल्ली हाणली. जेवणाच्या बाबतीत विचार केला, फुल्ली मारली. एक जण म्हणला, देवा तुम्हाला आम्ही गावरान तुपातला नैवेद्य सोन्याच्या ताटात देतो, मग तुम्ही याला फुल्ली नाकार का दिला. म्हणले गावरान तूप होते गाईच्या दुधाचं, म्हशीच्या दुधाचं. मग तुही मसडन गाय जणू द्यायची का न द्यायची, माय हातात आहे.
तुझ्या इथं दूधच निघू द्याचं का न निघू द्याचं कोणाच्या हातात आहे? त्याच्यात. आणि मग तू काय तुपाचा नैवेद्य चालू तू हे त्याच्या हातात आहे. तुझ्या इथं सोन्याचे ताटं येतं, हे सोन्याचे ताटं तुझ्या घरी राहू द्यायचे आहेत का पप्याच्या माईचे दागिने बँकेत कोचायचे आहेत? सक्रातीच्या दिवशी सुद्धा उघडी फट हो गिल्टाचं मंगळसूत्र घालून वरून टाकलेले दागिने खरी नसतेत, इतक्याहून लक्षात घेत जा. वरून टाकलेले दागिने असतात का हे खरे नसते, ते वरून टाकलेल्या बैलाच्या घागरमाळा समजून घेत जा. हा आणि आतून टाकलेले ते खरे असतात. हे सगळे वरून टाकलेले दागिने घालू घालूच पप्याची माय संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायला लागली. हे ओरिजिनल बँकेत ठेवा लागले, काहीतरी कारणानिमित्त ते बँकेतून सुटले नाही, बँकेनं लिलावात घालून टाकले, ते सुटलेच नाही. मग सोन्याचे ताटं द्यायचेत का न द्यायचेत त्याच्या हातात आहे, आणि ते सोन्याच्या ताटात खातं होय. राहिला प्रश्न कपड्याचा, तर आपल्याला कपडे द्यायचेत का तसंच फिरवायचंय उसातल्या डुकरासारखं? हे ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात, ते कपड्याच्या बाबतीत कशाला विचार करीन? राहिला याचा प्रश्न तर आपल्याकडे हे किती येऊ द्यायचेत आणि किती न येऊ द्यायचेत हे त्याच्या पत्नीच्या हातात आहेत. हे कोणाच्या हातात बाबाजी? त्याच्या पत्नीच्या. आणि लक्ष्मी पैशाची मालकीन त्याची पत्नी आहे, नुसती पत्नी नाही, पाय धुवावयाच्या दैवा. महाराज काय अभिमान सांडून दिला आईसाहेबानं, दास्यत्व स्वीकारलं विटेवरच्या मालकाच्या पायाचं. मग पैशाची मालकीनच विश्वाच्या मालकाची पत्नी आहे. त्याच्यामुळं तुमच्या माझ्यासारख्या 10-5 रुपयाला ते भुलत नाही. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेटी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. फक्त श्रद्धेनं त्याच्या पायावर मिठी घातली, भाव अंतकरणात असला की ते आकळल्या जाते. या बाकी कुठल्या एक जण मानला विद्वानाला देव भेटतोय, सुंबळ्या आहेस तू? विद्वानाला देव भेटा असेल तर विमान तयार करणारा तुमच्या भागात आहे कोणी? नाही. विमान तयार करणारा किती विद्वान असेल? हे मोबाईलचं डबकं तयार करणारा किती विद्वान असेल? इथून बोललं तरी अमेरिकेतल्याचा आवाज येतो बाबाजी. साधी गोष्ट आहे का? हा इतकी साधी गोष्ट आहे का? बैठकीतून आवाज दिल्यावर पप्याची माय ओ म्हणत नाही. बैठकीतून जर आवाज द्यायला बायकोला तर ती ओ म्हणत नाही. किती मोबाईल खास आहे आपला, आहे का नाही? चपलान फोडायला पाहिजे. बैठकीतून तिला 3दा आवाज द्यावा तरी तिला काही ती बोलतच नाही. हा मोबाईल आणि हा टपरा मोबाईल, इथून बटन दाबल्यावर अमेरिके कुठूनही आवाज येतो ना. मग हा तयार करणारा किती विद्वान असेल, पण याला देव भेटतो का? नाही ना, अद्याप नाही. हे बाकीच्या कृती करशील तू, पण देव प्राप्ती करण्यासाठी मात्र अंतकरणात भाव लागतो. देवा कारणे भाव तस्मात, काही नलगे एक भावची कारण, तुका मने भाविक आवडतो. आशीर्वाद देत राहा. बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने, रसरशीत श्रद्धेनं चालत असलेला हा पुण्य उत्सव आहे, नामोत्सव आहे, धर्मोत्सव आहे, अन्नपूर्णा उत्सव आहे. इथे अन्नदानाला कमी नाही, नामस्मरणाला कमी नाही. महाराज विद्वानांच्या मुखारविंदातून या पवित्र मातीमध्ये माझ्या विटेवरच्या मालकाची साधक कितीतरी या जागेत बोलून गेले असतील, तीही इथं वाण नाही. अशी चालत असलेली 82 वर्षाची परंपरा. श्री गुरु समाधीधन विटेवरच्या मालकाचं अंतःकरण. महाराज 5च मिनिटात अभंगाचा अर्थ कळेल तुम्हाला. 5च मिनिटात. ह्या मातीतली ताकद किती मोठी आहे.
काय प्रभाव या मातीमध्ये. या मातीमध्ये, या निनगुर गावामध्ये जी समाधी आहे, जे समाधी धन आहे, सद्गुरु स्वामी महाराज. काय काय देवाला आवड असेल महाराज, किती आवड असेल, किती आवड असेल. महाराज पंढरपुरात नसताना सुद्धा मी 5 लोकांचं ऐकलं बाबांजी. साहेबराव महाराज सोनोटीकर, साहेबराव महाराज कोठाळकर यांचं प्रत्यक्ष ऐकलं आणि 3 लोकांचं लोकांनी सांगितलेलं ऐकलं. मी हा दृष्टांत सांगत होतो, वेगळा सांगतोय. मोठी मोठी स्वामींचा काकडा ऐकण्यासाठी पांडुरंगाच्या मंदिरात गर्दी व्हायची. आपोआपल्या जागा ठरलेल्या असायच्या, कोणी बसत नव्हतं त्या जाग्यावर. ही अमक्या वारकऱ्यांची जागा आहे, ही तमक्या वारकऱ्यांची जागा आहे, ही त्या वारकऱ्यांची जागा आहे. महाराज निष्ठेनं अशी रसरसीत भरलेले आंब्यासाच कसा रस असतो, तसं श्रद्धेनं भक्तीनं भरलेला रस ज्या वारकऱ्यात होता, त्या वारकऱ्याच्या जागेवर बसायची ताकद नव्हती कोणाची. प्रचंड श्रीमंत त्या काळात का नव्हते का बाबाजी लोक, पण बसत नव्हते. इथं अमके वारकरी काकडा ऐकायला बसायचे, इतकी थास्त होती. कोणीतरी म्हणालं मागे, एकदा बालगंधर्व ऐकायला आले आणि ऐकायला आल्याच्या नंतर ती बसली, पण कानात येऊन सांगितलं इथून उठा, इथून उठा. त्यांनी विचार केला, विश्वातले गडगंज पैशावाली लोक मला मानतात आणि मी भजन ऐकायला आलोय, काकडा ऐकायला आलो, मला उठा म्हणतात. तुम्हाला काकडा ऐकू नका असं कोणी म्हणत नाही. तुम्ही ज्या जागेवर बसलात ती जागा एका वारकऱ्याची आहे. गेली 35 वर्ष झालं त्या जागेवर ती वारकरी काकडा ऐकायला बसतात. म्हणजे चातुर्मासात ते कोणाही श्राद्धाचं पुण्यतिथीचं बाहेर जाऊन कीर्तन करीत नव्हते. चातुर्मासामध्ये पंढरपूर सोडतच नव्हते. अशा निष्ठावंत वारकऱ्याची ती जागा आहे. आणि उठली बालगंधर्व, त्यार ती स्वामींचा काकडा ऐकायला कशी माणसं बसत असतील, कल्पना करा. साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे, स्वामींनी अर्धा तास वेळ केला काकड्याला यायला. त्यावेळेला सगळ्या लोकांचं अंतःकरण रडत होतं. त्यांच्या हृदयाला ती भूक लागलेली होती, कानाला ती भूक लागलेली होती. आपण स्वामींचा आवाज कधी ऐकू. आणि या सगळ्यांचा विरह, स्वामी एका भक्तांच्याकडे कीर्तनाला गेले त्यावेळेला तो विरह तिथपर्यंत पोळत होता. विरह कसा पोळतो लक्षात घ्या, भक्तीचा भावाचा. महाराज जगाच्या मालकाची धर्मपत्नी हरवली. गुरुवर्य सद्गुरू पाचपोर बाबा सांगतील तुम्हाला, विश्वाच्या मालकाची धर्मपत्नी हरवली, याच्या पलीकडचं दुःख जगात बाबाजी कोणतंच नाही. मग एवढं दुःख असताना एका पवित्र स्त्रीचा आवाज मात्र देवाच्या अंतःकरणावर आदळत होता. आणि विश्वाच्या मालकानं रस्ता सोडावा आणि तिच्या पर्णकुटीकडे धाव घ्यावा, हा तिच्या भक्तीतला विरह भाव आहे, तिचा अंतःकरणातला त्या शबरीचा भाव आहे, तिच्याकडे भगवंताची ओढ. तसा या स्वामींचा काकडा ऐकणाऱ्या सदाचारी सात्विक पुण्यशील वारकऱ्यांचा भाव प्रगट झाला. आणि मनामध्ये असा एक भाव विरो निर्माण झाला की कधी स्वामींचा आवाज ऐकायला भेटेल. आणि तो स्वामींना तो विरह, ती दुरुक्ती त्यांच्या हृदयाला जाळत होती, पोळवत होती. तिथून देवाला विनंती केली, देवा माफ करा प्रभू, मला पंढरपूर सोडून जाण्याची इच्छा नव्हती प्रभू, माझ्यावर धर्मसंकट आहे. मी एका याच्यात बोललेले होते, ऐका तुम्ही काय धर्मसंकट होत होतं. त्यांच्या भक्तांनी फार मोठ्या धर्मसंकटात पाडलं होतं स्वामींना. कारण त्याची आई वारली होती आणि स्वामींना सांगितलं, स्वामी आईचं तडांगण जळताना इथपर्यंत आलोय, आता एकच करील, अजून 2 क्विंटल सरपण त्याच्यात टाकील. तुम्ही जर हो म्हणाले तर आईचं तडांगण शांत होईल, आणि तुम्ही जर नाही म्हणाले तर त्याच्यात अजून 4-2 क्विंटल सरपण टाकून माझ्या देहाला जोहार करून घेईल. हे धर्मसंकट होतं स्वामींवर. आणि प्रभू माझी इच्छा नाही मला तुम्हाला सोडायची, पण नाईलाज होता.
एका साधकाची इच्छा आहे, एका तुम्हा वारकऱ्यांची इच्छा आहे, याच्याकरता आलोय. पण मी इथं आल्याच्या नंतर एका वारकऱ्याच्या समाधानाकरता आलो, पण कितीतरी वारकऱ्याचा असंतोष मला जाळतोय. मी नसल्याचा विरह मला जाळतोय प्रभू. बघा ना प्रभू, मिटवता आलं तर बघा प्रभू, झाकता आलं तर बघा प्रभू. देवा, आमची आबरू सावरता आली तर बघा प्रभू. काय ध्वनी असेल भरत बुवा. आणि तात्काळ विटेवरच्या मालकानं विटेवरनं खाली उडी टाकली. सगळा बदल करावा लागला, सगळा बदल. स्वामी धोत्र कसं नेसायचे, स्वामीच्या अंगात पोशाख कसा असायचा, स्वामी कसे दिसायचे, गालावरच्या ओळ्या कशा असायच्या, कशा ठेवणं असायची, या सगळ्या गोष्टीची मला असं वाटतं त्याच वेळेला पंढरपुरातल्या मालकाला स्वतःच्या मुलाला बोलावं लागलं असेल. तो मुलगा म्हणजे नाभी कमळातून जन्माला आलेला विधाता ब्रह्मदेवाला आमंत्रित करावं लागला असेल आणि ब्रह्मदेवाला सांगितलं असेल, तू हाडामासाचा कुंभार आहेस राजा, आता मला स्वामीसारखं तयार कर, मला स्वामीसारखं कर, मला स्वामीसारखं कर. तुम्हाला एक सांगू का, एकदा आईसाहेब सीता झालत्या तर चुकल्या होत्या. बाबाजी, एकदा आईसाहेबानं सीतेचं रूप घेतलं होतं तर चुकल्या होत्या, नाही होता आलं सीता. जगाच्या मालकिनीला एका अवतारात विश्वाची मालकीन लक्ष्मी सीता होत्या, पुढे रुक्मिणी आहेत, पण रुक्मिणी आईसाहेबाला पुन्हा सीता होत असताना अडचण येते. महाराज, देवाची तीच अवस्था झाली. स्वामीचं रूप घेतलंय, पण ब्रह्मदेवाला विचारलं, विधाता सांग रे बाबा, सांग मी स्वामीसारखा दिसतोय का बघ. थोडा जरी फरक असला तर निष्ठावंत वारकरी मला मानणार नाहीत, मानणार नाहीत, मानणार नाहीत. लक्षात घ्या ब्रह्मदेवा. ब्रह्मदेवाने 10-5 मिनिटं घेतले, सगळं निरखून बघितलं देवाला स्वामीचा वेश घेतल्याच्या नंतर. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं, प्रभू बसा आता काकड्याला. तसं नाही, तसं नाही, मी दिसायलो स्वामीसारखा, पण आवाज स्वामीसारखा यायला का सांग. किती अडचण असेल मला सांगा बरं. आवाज स्वामीसारखा येतोय का सांग. मनाने एखादा अभंग. आणि मग देवानं अभंग म्हणायला सुरुवात केली. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. हो, म्हणा 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 देवा म्हणा. आणि तो अभंग ऐकल्याच्या नंतर ब्रह्मदेव 8 डोळ्यानं रडत होते, 8 डोळ्यानं रडत होते, 8 डोळ्यानं. देवाने विचारलं, विधाता नेमकं काय झालंय, चुकलंय का माझं. नाही प्रभू, जसे स्वामी गातात तसं तुम्ही गातात. मग तू कधी स्वामींचा काकडा ऐकलास का. काय देव आहे महाराज, देव चतुर, देव चतुर. त्याच्यासारखा चतुरन त्याच्यासारखा गुंड जगात कोणी नाही. विठाला विठाला. म्हणून हे चिमूटभर बाजार घेणारे आहे ना, बाजारे आहे ना, जरा हिशोबात वागलं पाहिजे. हे 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 पासा भरा असते ना पैसे ते बाजार करणारे, हे त्याच्या नाही नादी लागायचो. त्याच्यासारखा चतुर कोणी नाही. मग कधी ऐकलंय का भजन तुम्ही. ब्रह्मदेवानं सांगितलं, देवादिदेव विश्वनाथाने मला स्वामींचा आवाज सांगितलेला आहे. विश्वनाथाने मला एक लक्षात आलं, कीर्तनाला मान्यता दिली भगवान शिवजीनं नामदेवरायच्या. कीर्तनाला मान्यता दिली नामदेवरायच्या आणि भजनाला मान्यता दिली स्वामींच्या. ब्रह्मदेव कधी भजनाला बसणारी व्यक्तीच नव्हती. आतापर्यंत मला कुठेही पुरावा सापडलेला नाही की पंढरपूरला ब्रह्मदेव फक्त एकदा चालते चोखोबारायच्या घरी भजन करायला. विठाला विठाला विठाला. मला शिवजींकडे माहीत झालंय असा आवाज. वा, देवानं सांगितलं मी आता काकडा करणार. आणि मग काकड्याला भगवान पांडुरंग परमात्मा स्वामी जिथं बसायचे तिथं बसले आणि काकडा सुरू झाला. आनंद वाटला, आनंद. त्याच्यात फक्त आरती चुकली, आरती चुकली. मला असं वाटतंय की जिवंत माणसांनी स्वतःची आरती म्हणून घेतली नाही पाहिजे. हा तो पुरावा असेल,
तो पुरावा असेल, तो पुरावा असेल. आपल्याकडे जिवंत माणसाच्या गळ्यामध्ये हार घातलेली फोटो लावत नसतात, पोरांच्या वाढदिवसाचे हार घातलेले फोटो लावत नसतात. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, महत्त्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी, आवडोनी. मला असं वाटतं हे तेच लक्षण असावं. आणि देवही स्वामी झाल्याच्या नंतर देवाने विचार केला असेल, आता आपली आरती म्हणत नको. महाराज मोठ्यांच्या नादी लागत नव्हती माणसं, कारण ती खरंच मोठी होती, ती खरंच मोठी होती. ती कोणाच्याही ताटाखालची मांजरं नव्हती, ती इतकी मोठी होती, इतकी मोठी होती. महाराज हिंमत नाही झाली कोणाची, काकडा तुम्ही आरती का नाही म्हणली. त्याच्यावर 5-10 दिवसाला 10-15 दिवसाला सिद्ध झालं की मी नव्हतोच, याच्याकरता मी देवाची आरती म्हणली नाही किंवा म्हणली असं काही तुम्ही कोणी म्हणू नका. मग हे कोणी केलंय तर सगळं विटेवरच्या मालकाने केलं. इथंच सिद्धांत आपल्या अभंगाचा पूर्तता होतोय की ज्या व्यक्ती स्वामी हजर नसताना स्वामीच्या रूपात सगळ्या भक्तांचं मनोरथ पूर्ण करावं, एवढा आदेश जगाचा बाप स्वामींचा पाळतोय. त्यावरती स्वामी किती भक्त आहेत हे पहिल्या कडव्यात नमूद. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. आणि त्या माझ्या समर्थ सद्गुरु समाधीधन वारकरी संप्रदायातले अधर्यू, याच्या पलीकडे सांगू का महाराज, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर जर ही संत जन्माला आली नसती तर तुमच्यात आणि माझ्यात यशनी तुटलेल्या बैलात काही फरक नसता राहिला. आपण माणसं आहोत असं जर आपल्याला कोणी कळून दिलं असेल तर या प्रांतातल्या सगळ्या लोकांनी छाती ठोकून सांगायचं, आम्ही स्वामींमुळे माणसं आहोत. हा पुरुषार्थ. आणि त्या स्वामींच्या दरबारामध्ये हा 82वा सप्ताह आहे. त्याच्यात माझ्यासारख्या अल्पज्ञानी सर्वसामान्य छोट्याशा, नावही माझं काही असं भारदस्त नाही, बाळूच आहे. आणि त्या बाळूला कीर्तन करण्याचा योग असं सुद्धा म्हणत नाही, नामचिंतनाची या पवित्र 82व्या यज्ञामध्ये आहुती टाकण्याचा योग मला येतोय. ते माझं परम सौभाग्य आहे. माझ्या समर्थ सद्गुरू महंत गुरुवर्य मालकांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. बाबा तुम्हाला प्रणाम करतोय.
मृदंगाचार्य भरत महाराज असतील, शत्रुघ्न महाराज असतील, सोपान महाराज असतील, आदरणीय रवी महाराज असतील, पत्रकार असतील, नाना महाराज असतील, आमचे आदरणीय दिनेशजी शास्त्री महाराज असतील. गोड प्रेम करते दोघं, नाना महाराज आणि दिनेश महाराज माझ्यावर गोडसं प्रेम. आणि मगाशी मला स्वतः भेटायला गुरुजी आले, विष्णुपंत लोंढे गुरुजी सुद्धा आहेत, गुरुजींना सुद्धा प्रणाम. या बाजूचे छानसं प्रमाण म्हणलं वारकरी बाबा त्या दिवशी नारळी सप्त्यातही होते. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. बऱ्यापैकी या पवित्र परिसरातील सात्विक सदाचारी पुण्यशील वारकरी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक आणि कपाळ घासेपर्यंत प्रणाम दंडवत. आणि अमूल्य वेळ खर्च करून आलेली श्रोतावर्ग तुम्हालाही प्रणाम करतो. तुळशीवाल्या मावल्या असतील, आदी करून साऊंडवाले सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला नेमकं भाविक म्हणायचं कोणाला? विराट राजाच्या घरी नष्टचर्येमध्ये बाबाजी पांडव होते. नष्टचर्या पांडव होते नष्टचर्येमध्ये. म्हणजे जे जे काम पांडवांना करावं लागलं ते काम पुरुषार्थी नव्हतं. त्यांनी जी भक्ती केली, जितकं काम केलंय का, ज्या योग्यतेच्या पदावर होती का महाराज पांडव, त्या पदाला न शोभणारं काम होतं. म्हणून त्याला नष्टचर्या म्हणतात. सांगतोय तुम्हाला, महाराज नर फक्त अर्जुनालाच म्हणायचं. आपण फक्त नामधारी नर आहेत. मग मिशाचा आकडा पाड, याच्यावर तावहान, त्याच्यावर तावहान, हे सगळा पोकळवादी कारभार आहे. आपण अर्जुनाच्या बरोबरीचे नर नव्हे. नराच्या काही याद्या आल्या, शंभूराजाच्या बरोबरीच्या आपण नर नव्हत. कारण सांगू, ज्या शंभूराजाला पाहिल्याच्या नंतर वाघ सुद्धा लघवी करीत होता, वाघ सुद्धा लघवी करीत होता. दृश्यायाम आननेषु पटे तेजायाम भवे व्याघ्राम लघुशंखास्त तेवच. भाष्यकार सांगतात, हे काय गांजा फुक्यान थोडं नेलं. महाराज ज्याचं तेज पाहिल्याच्या नंतर वाघ लघवी करतो, पुरुषार्थ किती असेल बाबाजी? काय पुरुषार्थ असेल? अशा खूपशा याद्या आहेत, खूपशा याद्या. त्याच्यापैकी सर्वात मोठी यादी कोणती असेल तर अर्जुनासारखा जगात नर नाही. देव नाही, पंढरपुरातला मालक नाही, तो फक्त नारायण आहे, नर नाही. का नाही? कारण अर्जुनाला खोटे पण स्तन नव्हते. आपल्याला खोटे का होत नाही? आहेत, देवाला पण आहेत, पण अर्जुनाला नव्हते. नष्टचर्या का? महाराज जगात एक नंबरचा नर, आणि बाबा उष्णे गंगावनं इकत घ्यावं लागले. गंगावनं अर्जुनाला गंगावनं घालावं लागले, आणि पांढऱ्या रंगाची साडी, ब्रह्मडा, कथक शिकवावं लागले. साधा अपमान आहे? किती मोठा अपमान आहे. म्हणून नष्टचर्या. ज्या बाईला 48,324 दास्या, आकडा ऐकिला, 48,324 दास्या. असू द्या मग शिक्षण कमी, गणित पक्क आहे. 48,324 दास्या इतक्या देवाल पोरी होत्या. पंढरपुरातल्या मालकाला 16,108 गुणिले 3 गणित किती होते घरी गेल्यावर बघा. इतक्या तर त्या बाईला दाशा होत्या. एकच सोपं सांगते, इतक्या दाशा असताना दुसऱ्याच्या घरी बाबा शेण काढावं लागले. नष्टचर्या. चला, भीम किती शक्तिशाली भरत बुवा. पाय आपटिल्याच्या नंतर 2.5 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. नुसतं असं केलं ना, माणसं उगच म्हणतात लाथ आणीन तिथून पाणी काढीन, बायको तांब भरून देईन, काही गप्पा आणतो समोर, लाथ आणीन तिथून पाणी घालून. तू या 2-3 दात तिच्या लातानच पडलेत, तू काय दातला आणि तू विठाला. आता मी नुसतं आपटून दाखिला, तुम्ही टाच दुखायली. नेमकं तिथं
जालना हॉस्पिटलमध्ये तिथंच इंजेक्शन दिलं तर टाचा. हो, आता मी इतकं नाटक केलं तर मग नाटक शिजलं नाही, तर आपले कुठे नाटक शिजतील काय. पाय आपटिल्याच्या नंतर किती इंजिनची ताकद असेल रेल्वेच्या. रेल्वे जर किती वेगात गेली ना, आता कधी कधी रेल्वे जात, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, प्लॅटफॉर्म 2च्या बाजूला उभं राहा, लांब उभं राहा. इथे न थांबणारी जास्त जलद गाडी जाणार आहे, आणि ती गेल्यानंतर ती फक्त काय उडी ती माहितीये का, गिलास फिलास वाऱ्यानं उडीची, अशी अंगा उडी ती गिलास फिलास. प्लॅटफॉर्म पडत नाही हा, ते वरचे पत्र पडत नाहीत, फरची उलत नाही, काय नाही, फक्त तुम्ही आम्ही फेकून दिलेली गिलास भर 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 उडणार, ती इतकीच उडी ती. पण भीमानं टाच हाणल्याच्या नंतर 2.5 किलोमीटर मध्ये झाड राहत नाही. किती रेल्वेच्या इंधनाची ताकद असेल कल्पना करा. आणि त्या भीमाला राजाच्या पोराला खाला शिरा हटावा लागत होता. हो, बल्लवती भय शाख मुदे मध्य भयायनि जायन्ते, पाक भयोयनि सकल सुधा, वैशानर भय यत जायेत, वैशानर स्तत पुनित भयो, पाकान भययनि जायन्ते, पाकान भययनि जायन्ते, पाकान भययनि जायन्ते. नित्य फुकणीनं चूल फुकायची, काय काय नष्टचर्या यालाच म्हणायचं. ऐका पुढे, नकुल आणि सहदेव, नकुल आणि सहदेव भाव सांगतोय, भाविक सांगतो. नकुल आणि सहदेव एकानं गायी पार खायच्या, धेनु या नुसती काय पार खायची ताकद एकात, नाही म्हणत पुढचा आता राहू द्या. आणि एकाला घोडे पार खायची ताकद. युद्धा करता घोडे कसे असावा, नवरदेवाला आणते ते कसे असते, बाजाव घोड नाचायले. आणि हे घोड आयुष्यभर बायकोची बाज घेऊन पळत राह. या बाजा कुठला बाजार्या, नाचणार घोडं पुरुषार्थी असते महाराज. जे काटबाज घोडे ते मरण पण नाचत नाही, हे बाजारी. फोकारी दाखिली की हलकी वाजली की टांगळांग 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 टांगळांग. हो, म्हणून तुळशीची माळ घातलेल्या घोड्यानं पण नाला काय पुशी नाचू नये. विठाला विठाला नवरदेवा पुढं नाचणार घोडं कुठं शहाणं असतं वे, ते बिनाकली असते. ते बिनाकली महाराज. जातवान घोडं नवरदेवाला शेवंतीला आणत होते, जातवान घोडं. बाबा त्याचं कारण होतं, पाहुण्यानं जरी चूक केली असेल तर घोडं चूक सहन करीत नव्हतं. नवरदेव तपासताना पाहुण्यानं जर चूक केली भरत बुवा, तर घोडं सहन करीत नव्हतं. घोड्यावर बसल्याच्या नंतर 3च मिनिटात कळत होतं बायको सांभाळायच्या लायकीचा नाही. विठाला विठाला. म्हणून शेवंतीत घोडी आणतच नव्हते, घोडा आणत होते घोडं. आणि असे घोडे तपासायचं काम एकात. कसं, दोन्ही मागच्या टापा धरायच्या, खडेल दिवशी मुंडक्या हाणायच्या, मुंडकं नाही हाणायचं, टापा हाणायच्या. टाप कपाळानं फुटली की सांगायचं हे टांग्याच्या लागी आहे, कुराडी शेवटायच्या तांड्याला, त्या टांग्याला, हे त्या टांग्याला, हे युद्धाच्या लागी नाही. काय पुरुषार्थ असेल. धेनू पार खायची, घोडे पार खायची. यायला गुराख्याचं सोंग घ्यावं लागलं. गुराखी नाही झाले, सोंग घ्यावं लागलं. सोंग नष्टचर्या. कोण धर्म, कोण धर्म? ज्याच्या रथाची चाकं घासू नये, ज्याच्या रथाची चाकं घासू नये. म्हणून पृथ्वी ज्याच्या रथावर प्रेम करती, आधरो धरा रहंवरेसी, आधरो धरा रहंवरेसी. धरा म्हणजे पृथ्वी, रहंवर म्हणजे रथ. आधार धरत होती पृथ्वी, इतकं प्रेम धर्माच्या रथावर करत होती. आणि त्या धर्माला इराटाच्या घरी हिसाब करायला बसावं लागलं. चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस, सीए, शास्त्राच्या भाषेत कंक. नष्टचर्या, नष्टचर्या. ऐका पण भाव किती गोड होता. एके दिवशी विराटाच्या पत्नीनं द्रौपदीला दळायला लावलं, दळायला लावलं. आलं पाहिजे बायकांना सगळं काम, सगळी कामं आली पाहिजे. कोण्या दिवशी काय उतू येईल सांगता येत नाही, कोण्या दिवशी काय उतू येईल सांगता येत नाही. गॅसचा जर लय उतू आला असतं ना, मागच्या महिन्यामध्ये गॅस लय उतू आलते,
म्हणजे कोणाला भेटू लागले का नाही, बळच न्यामून लागली न गॅस सिलेंडर उतू नव्हते आले नाही का, जरा चुकून बोललो मी. असंच जर लांबलं असतं, असंच लांबलं असतं तर नवऱ्याला येताना डबा सांगितल्याने काय केलं असतं. त्याच्यामुळं कधी कधी चूल पण पेटीत आली पाहिजे, नको दाळता येऊ देऊ, घोगऱ्या शिजून खाता येत्याला आलं पाहिजे. काय नैसर्गिक आपत्ती येईल काय सांगता येत नाही. द्रौपदीला दळता येत होतं, दळता येत होतं तिला दळतात. विरा पांचाळ नरेशाची मुलगी होती महाराज. 48,324 दाशा भाऊबीजीच्या दिवशी भेटावा. तिचा बाप भिकार छोटा असेल का, काय बाप असेल. 48,324 दाशा देणारा बाप आणि एवढ्या घरची पोरगी दळत होती. दळायला बशीला राणीनं, बाई ए शैरंध्री जी दळावं लागतंय. जात फटकून घेतलं, पाळू टाकून दिली, खुंटा ठोकला, डावा पाय लांबवला, उजवा पाय मुडपवला, सुपात धान्य घेतलं आणि दळायला सुरुवात केली. पण शहाणीबाई मुक्यानं दळीत नसती, मुक्यानं दळीत नसती. दळण्याचे 6 प्रकार, त्याच्यातले 2 सांगतो, फक्त 2. लग्नात जर दळायचं असेल तर एकटी दळत नाही, दोघी दळतात. आणि दोघी दळतात आणि बाकीच्या 7-8 जणी सुवासनी गाणे म्हणतात भगवान गणेशाचे, हे दळणं. पण घरात जर कोणी गेला असेल, त्याच्या नैवेद्याचं जर दळायचं असेल तर मुक्यानं दळावं लागायचं. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. ते मात्र गाणे म्हणून वोया म्हणून दळायचं नसते, मुक्यानं दळायचं असते. हा तर द्रौपदीने विचार केला, ज्या घरच्या लोकांनी आम्हाला इज्जतीत सांभाळले, काम करू द्या हो, काम घेऊ द्या काही पण आदरानं सांभाळले, त्या घरच्या लोकात कुणीही मेलेलं नाही, त्या अर्थी मी मुक्यानं दळणार नाही. आता द्रौपदी जर म्हणत असेल तर ती काय पिराला गाणी म्हणणारी होती का, ती काय मसोबाला गाणी म्हणत असेल का, ती का सटवाईला गाणी म्हणत असेल का, ती का आसराला गाणी म्हणत असेल का, ती का सैलानी बाबाला गाणी म्हणत असेल का. चांदीची सायकल कशी माळानं पळती, चांदीची सायकल कशी माळानं पळती, आणि सैलानी बाबाची शाल भोईला लोळत. हे काय तुम्ही कशाला उतरत, हे इतकं कट करून टाके कॅमेऱ्यावाल्या. विठाला विठाला असं म्हणत असेल का द्रौपदी. कन्हैया रे भावां तत्परेषु कुंजाना नारायणो जगतयं खिलां निशायां पतियो दिनपति प्रसन्नयो त्वं कृपा छत्रेषु याधरा नारायणो. सूर्याला प्रकाश, चंद्राला प्रकाश, ही पृथ्वी संपूर्ण विकसित करण्याचं काम तुझं आहे देवा. आणि त्याचं भजन करीत होती. धावत व्यक्ती गेली आणि तोंड दाबलं. 2 पुरावे येतं. एक पुरावा सांगतोय धर्मानं तोंड दाबलं, धर्मानं. आणि एक सांगताय पुरावा धर्माचं रूप घेऊन देवानं तोंड दाबलं द्रौपदीचं ओया गात असताना. तर आपल्याला जाऊ द्या, धर्मानं जरी दाबलं ते हे मान्य करा, आणि धर्माच्या रूपात देवानं तोंड दाबलं हेही मान्य करा. पण द्रौपदीने विचारलं मला का म्हणू देत नाहीत, तर धर्मानं सांगितलं द्रौपदी तू कृष्णाच्या ओया गाती, त्या अर्थी द्रौपदी असं लक्षात येईल. तू कृष्ण कन्हैयाच्या ओया गातीस, त्या अर्थी खरोखर द्रौपदी असं लक्षात येईल. आणि द्रौपदी आहे असं लक्षात जर आलं तर गुप्तचरांनी जर कौरवांना सांगितलं तर आपण इथं सापड्या जाऊ आणि पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास आपल्याला फेडावा लागेल. पण द्रौपदीनं सांगितलं 12 वर्ष आणि 1 वर्ष फक्त जन्मी वनवास भोगला तरी चालेल, जन्मी त्रास दिला तरी चालेल, पण जात्यावर दळताना मुक्यानं दळणारच नाही, मी त्याचं चिंतन करीन. मग मुक्यानं दळणारच नाही, मी त्याचं चिंतन करीन. जन्मी वनवास भोगला तरी हरकत नाही, जन्मी नष्टचर्य करायचं काम आलं तरी हरकत नाही, पण मी त्याचंच गुण गाईन. महाराज याला भाव म्हणायचं, याला भाव म्हणायचं, याला भाव म्हणायचं. आणि या कारणामुळे पांडव ओळखायला आले. बाबा पांडव ओळखायला आले.
तर पांडव ओळखायला आल्याच्या नंतर दुर्योधनानं सांगितलं हे पांडव आहेत. दिवस भरले. आता 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास पुन्हा. भाव किती गोड होता सांगू. हा भाव देवाच्या अंतःकरणात एकट्या द्रौपदीचा सांगतोय, सगळ्या पांडवांचा नाही. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाची आळविती किंवा आठविती रात्रंदिवस एकट्या द्रौपदीचं सांगतोय. इतकी भाविक द्रौपदी विटेवरच्या मालकानं सरस्वतीला आमंत्रित केलं. भोसले गुरुजी सरस्वतीला आमंत्रित केलं. अक्षराची देवता आहे आणि तिला सांगितलं बाई तुला पंचांगातले करण, बव, पळ, निमिष, चरण, लाघव हे सगळे बदलायचे. तिनं सांगितलं देवा बदलण्यासाठी 6 दिवसाची अडचण आहे. एखाद्या दिवसाची तिथीचा क्षय करता येईल, वृद्धी करता येईल, दशमीच्या दिवशी एकादशी आणता येईल, पण सरळ सप्तमीला एकादशी पंचमीला एकादशी कशी आणता येईल, इतका कसं बदल करता येईल. 2 एकादशा करता येईल, 2ची 1 करता येईल, पण 6 दिवसाचा फरक. देवानं सांगितलं तुला काय करायचं ते कर. मी आयुष्यात तुला काही काम सांगितलं नाही, एकच सांगितलंय मला हा पूर्ण पंधरवाडा भरून निघला पाहिजे. 13.5 दिवसाचा पंधरवाडा केला. म्हणून अधिक मासाची निर्मिती. एका कारणाकरता अधिक मासाची निर्मिती. महाराज सरस्वतीनं देवाला विनंती केली, देवा ठीक आहे तुमचं काम झालं, सगळं झालं, पांडवांना वनवास भेटला नाही, अज्ञातवास भेटला नाही, कौरवाचे थुत्र काळे झाले, ते बोंबलत घरी गेले, मोठे मोठे लोक आलते, त्यांनी विद्वान आणले होते सगळं तपासायला, कॅलेंडर तेव्हा नव्हते म्हणा, हे पंचांग तपासा, अमक तपासा, सगळं तपासा, आणि थुत्र काळे करून कौरव गेले, पण तुम्ही इतके बेजार कशा करता झाले. देवानं हा पुरावा दिला. सरस्वती माते द्रौपदीचं मी धर्माच्या रूपात तोंड दाबलं, धर्माच्या रूपात तोंड दाबलं की तू कृष्णाचं भजन करू नकोस. तू जर भजन केलं तर कौरव तुला ओळखतील, त्याचे गुप्तचर इथं राज्यात फिरत आहेत, त्याची माणसं पेरलेली आहेत, ती ओळखतील तुला, कौरवांना संदेश देतील आणि पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. सरस्वती ऐक गतीचं वाक्य, जन्मो जन्मी वनवास स्वीकारील, पण दळताना मी त्याचंच भजन करील, मी दळताना त्याचीच गुण गाईल. महाराज सरस्वतीचे डोळे पाणावले. देवाने विचारलं रडती कशा करता. त्यानं सरस्वतीनं सांगितलं प्रभू आत्ता कळालं तुम्ही पांडवांकरता द्रौपदीसाठी इतके पागल का झाले, कारण द्रौपदीचा भाव तितका गोड होता, याच्याकरता तुम्ही तितके वेडे झाले. आणि इतका भाव देवा गोड असावा तर देवाला ती भाविक आवडतात. म्हणून पहिल्या कडव्या भाविकाची आवडी देवा कर सेवा निज कर सेवा प्रीती कर सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा कर सेवा निज प्रीती कर सेवा निज प्रीती कर सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा कर सेवा निज प्रीती कर सेवा निज प्रीती कर सेवा निज इतकं गोड भाव असलं पाहिजे तर देवाला आवडतात. राधेला एके दिवशी मांडीवर बसवलं. राधेला थोडासा राग आला आई साहेबाला. बाबा थोडा नाही राग आला. आई साहेबांनी वैकुंठ सोडून आई साहेब खाली आल्या. त्या जाग्यावर आई साहेब आल्या, त्या जाग्याला दिंडीरवन म्हणतात. आपण आपल्या भाषेत त्याला जुनी रुक्मिणी म्हणतो. कोणीकडे उतरला तर जुन्या रुक्मिणीकडे खोली केली, त्याचं दिंडीरवर नाव. तिथं आल्या. महाराज भांडण मिटवायला दर्जेदार लोक लागत असतात. भांडणं मिटवायला दर्जेदार लोक पाहिजेत तर भांडणं मिटत असते. कधी कधी पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारातलं भांडण मिटलं नाही, वालीचं सुग्रीवाचं. एकाचा काटाच काढा मालकानं, नाही मिटत आलं. भांडणं मिटवायला दर्जेदार माणसं पाहिजे. माझ्या ओळखीचा एक चांगला होता भांडणं मिटवायला. 2 भावाचे भांडणं लागले चिचपटीमुळं, 1.5 एकरची चिचपटी. भांडण मिटवायला गेल्यावर त्यानं सांगितलं बाबा मरूस तर बाबाला मी सांभाळलंय, 4.5 लाख रुपये दवाखान्याचा खर्च झालाय,
आणि बाबांनी मरता मरता सांगितलं, बाबा ही चिचपट्टी तुला 1.5 एकरची घेऊन टाक, ही चिचपट्टी तुला घेऊन टाक. आणि तुम्ही कार्यकर्ते माणसं आहेत, मिटवायला बोलले, ही तुम्ही मला 1.5 एकरची चिचपट्टी द्यायला पाहिजे. मोठा म्हणला, तुमच्या लक्षात नाही, 3 वर्ष कारभार याच्याकडे होता आणि सगळ्या कारभारात यानं सांगितलं फक्त खापुरतच धान्य झालं. आणि याच्या सासुरवाडीत यानं 27 लाख दीडीनं वाटले. त्याच्या मेवण्याच्या नावानं 27 लाख दीडीनं वाटलेत. मग हे कुठून आले? मग हे 27 लाखातले मला अर्धे दे, चिचपटी तुला. वाटी न करणार दर्जेदार माणूस पाहिजे, भांडणं मिटिणार. तर मग हे तिथं शिरापोहे खाल्ले होते आम्ही त्या लहान्याची इथं, आणि मोठ्याची तर शेवयाचा भातन भजे खाल्ले. तर शिरापोहे खाल्ल्यावर त्याला म्हणले, तो बापाला सांभाळलंस, 2-4 लाख रुपये दवाखान्यात लावले, चिटपटी सोडूच नको, लहान्याला सांगितलं. आणि मोठ्याची तर शेवयाचा भातन भजे खाल्ल्यावर त्याला काय सांगितलं, अरे तू तरी 27 ऐकिले, मला त्याच्यात मित्रांनी सांगितलं 50 लाख वाटलेले, सोडूच नको चिचपटी. मी घरी गेल्यावर मी म्हणलं, जिजा असं कसं काय? तू या ध्यानात नाही, यायचं मिटल्यावर आपलं कसं दाखायचं? हे कव्हा बी असेच पाहिजे, गळफांदीच्या आंब्यावानी, खुडीत येईनत, हातानं घेता येईनत, कावळा गेला तरी बसला की हालायलाय, आणि नुसते गळफांदीच्या आंब्यावानी असे लोंबकाळलेलीच पाहिजे. चिचपटी इकावाच लागावा, मयाच शेजारी मीच घेतो. असे नालायक भांडण मिटवायला असल्या मिटत असतं वे. भांडण मिटवायला महाराज 6व्या क्रमांकाचा संन्यासी, 6व्या क्रमांकाचा संन्यासी. आणि काशीतल्या मालकाने आरक्षित केलेला भजन्या, त्या भजन्याचं नाव आहे देवर्षी नारद. भांडण मिटवायला दर्शदार वारकरी. सुरनर किन्नर नारद तुम गाती निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. नारद तुंबर भजन. ही गादी सुद्धा नारदांची, कोणाच्याही बापाची जहागिरी नाही. म्हणून इथं बचर बचर बोललं नाही पाहिजे. यम इतकं हानीन, इंचभर जागा ठोचा नाही लाल करायची. हो, या जाग्यावर उभं राहून कोण्या हरामखोराचे बुट उचलायचे नाही, कोण्या नालायकाचे चाटायचे नाही, आणि कोणाला कोपर खेळ्या बी हाणायच्या नाही. हिम्मत असल तर पंढरपुरातल्याचं वर्णन कर, आणि हिम्मत असल तर त्याचीच निंदा कर. विठाला देवर्षी नारद आले. आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब राग. तिला मांडीवर बसवलंय. ठीक आहे, मधला प्रसंग आहे, थोडस बाजूला येऊन सरकतो, सांगतो. आमची काही लोक सांगत असतात, भगवंताचं पोट दुखत होतं बरं का. सुख सांगतात राजा परीक्षिती, आणि काय देवाचं एके दिवशी पोट दुखू लागलं बरं का. आणि सकाळी उठायच्या आधीपासून भगवान इशिक बाऱ्यात तांब्या घेऊन गेले बरं का. अरे वाचून सांग जाय, सोमळ्या मरतीन तू ह्या पुढचे, असं काही सांग जाऊ नकोस. आणि काय देवाचं पोट दुखू लागलं बरं का. मोठाली डॉक्टर तिथं बोलवली बरं का. अरे एकम धन्वंतरी पदायाम, एकम धन्वंतरी पदायाम चर्यादाश्वत्वं भयो. 6 डॉक्टर आहेत भरत बुवा. त्याच्यातला 1 नंबरचा बाबाजी धन्वंतरी नावाचा डॉक्टर पाया कशी लपलाय, आणि कशाला त्याचं पोट दुखत असतं वे कुठं. अवघडच काम आहे ना. गुरुवर्य बाबांनी 1 डॉक्टर सांगतील तुम्हाला, किंवा सांगितलंही असेल. गुरुवर्य पाचपूर बाबांच्या मुखारविंदातून 6 पैकी एका डॉक्टरचं नाव आहे का लक्षात येईल. सांगता येईल तुम्हाला त्या डॉक्टरचं नाव. रामायणातले डॉक्टर होते ते सुषेण. हो, बाबाजी सांगतील तुम्हाला सुषेण. आणि सगळ्या डॉक्टरांचा बॉस कोण असेल तर अश्विनी कुमार, हा देवांचा डॉक्टर. हे 6 माणसांचे होते.
देवांचे अश्विनी कुमार. आणि अश्विनी कुमार वारी तसे चामरे त्यासी. बकदालभ्य सांगतात अश्विनी कुमार देवाला चाम्र वारीत होते, म्हणजे वारं घालीत होते. तयाचे इंधने हो निघा. इंधन म्हणजे पंखा, एसी, कूलर. अश्विनी कुमार. आणि त्याचं पोट दुखत असतं का? ऐकून तयाचे वचन, वारकऱ्याचं वचन ऐकलं आणि घेऊ व्याधीचे सोंग. इथं शब्द दुसरा आहे. आता तू आजारपणाचं देवा सोंग घ्या. आणि भगवंताने अंग टाकून दिलं आणि मग आता ते सोंग घेतलं. सोंग मिटिता येत नसते. ज्याला खरी झोप लागली एका आवाजात, 2 आवाजात, 3 आवाजात उठतं. किती झोपू द्या. आणि लयच जर झोपलं तर पाणी फेकलं तर उठतं, काही कडी वाजली तर उठतं, डबा वाजला तर उठतं, धक्का द्याला तर उठतं. पण झोपीचं सोंग घ्यायला इकून लोळलं की इकडं, इकून ढकललं की सोंग घेतलं देवानं. आईसाहेबांनी सांगितलं. नारद म्हणले मी लय लोकायला विचारलं, असा आजार 4-2 देशात एक जणाला होतो. आपण काय म्हणतो लाखात एखाद्याला होतो. नारद लय चतुर नारद. आयुष्यात का पैशाला हात नाही लावला हो त्या संन्याशानं. आयुष्यात नाही. काय चतुर असेल ते संन्याशी. आणि ते आपण म्हणतो लाखात एका माणसाला आजार होतोय. खिसात नव्हता नारदाला, खिसात नाही. नारदानं सांगितलं माय 2-4 देशात एक जणाला होतोय, ते आपल्या देवाला झालाय. उपाय एकच उपाय. ज्याला देव आवडतो त्यानं पाया अशी धुवाची पात्रात घासू आणि पायाची माती देवाला प्यायला द्यायची. आईसाहेब म्हणले देवा मी तर त्यांच्या पायाची दाशी आहे, पाय धुवावयाच्या दैवा, आणि आज मी माझ्या पायाचं पाणी त्यांना पाजू कसं? नारद म्हणले माय काही गोष्टीचा विचार करायचा नसतोय. वेळ प्रसंगे देवाला आजार झालेला आहे आणि असा आजार 2-3 देशात आतापर्यंत कोणाला नाही झाला आणि तो देवाला झालाय. आणि तुमच्या पायाची माती दिली की देवाचा आजार राहतोय. आईसाहेब म्हणल्यावर ठीक आहे पण कोणाला सांगू नका. नारद म्हणले आता मलाच माहित आणि तुम्हाला माहित आणि पेणाऱ्याला माहित, मी कशाला दुसऱ्याला सांगू? काही ताण नाही. पण धुवा पाय धुतले, सोन्याच्या पेल्यात पाणी घेतलं, तुमच्या हातानंच द्यावं लागते. देवाकडे गेले आणि देवाकडे देत असताना पेला असा देवाच्या पुढं टेकला आणि देव पेला पाणी पेणार. भगवान म्हणले प्रभू 1 मिनिट थांबा. लय नारदा फार आजारी नाही तरी सहन करा पण थांबा. नारद आईसाहेबाकडे आले म्हणले आईसाहेब आता हे पाणी पेल्यावर देवाचं पोट काय आजार असेल तो एका सेकंदात थांबतो. डोळ्याचं पापण लावतं इतक्या टायमात थांबतोय, पण तुम्हाला इतक्या जन्म नरकवास भोगावा लागतोय. आईसाहेब म्हणल्या बाई, आणि माझ्या पायाचं पाणी देऊन त्याचा आजार राहतून मला नरक कोणता? काही नाही म्हणले एखाद्या वेळेस तुम्हाला शेपटीची आळी बी व्हावं लागेल. शेपटीची आळी कळत नाही तुम्हाला? शेपटीची आळी व्हावं लागन, कोणाच्या जखमातली आळी व्हावं लागन, काही व्हावं लागन. मग कावळे तोडतेन काही तोडतेन. बाई घेतला गेला संध्याला सांग. जिला मांडीवर बसील तर का तिच्याकडे गेले. राधे ओ राधे महाराणी जी 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 जी. वारकऱ्याला प्रणाम केला. काय प्रभू काय महाराज? काही नाही, तुझा देव आजारी आहे, भगवान आजारी आहेत. भाई काय झालं देवाला? काही बोलण्यात काही असं वेळ घालू नकोस राधा माय. एकच काम कर, बघायला चल. पळतच सँडल घातली नाही, चप्पल घातली नाही, स्वाक्स नाही, काहीच नाही, टोचायची चप्पल नाही, हॉलमध्ये घालायची नाही, किचनमध्ये घालायची नाही. लय राधायला चपला बापा बापा बापा. काय राधा आहे आता? राम 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 राम. काय राधा? त्या राधाला घागरा होता, त्या घागऱ्याला पदर होता, तिला गाऊन नव्हता. हो, नवऱ्यासंग गोव्याला गेल्यावर 3-4 घालीत नव्हती. हो, अशी राधा नव्हती ना ती, हिशोबातली राधा होती. काय कशा हसत आहेत बघा ना. काय काय राधा, वा वा काय राधा. हो,
27,000 रुपये बराचच्या फरचीवर टोचायची चप्पल. हे कशाची चप्पल आहे? ही स्वयंपाक करताना घालायची. ही ह्या 10 चपला येतात, 10 रंगाच्या साड्या येतात, तशा रंगाची साडी घातली तशी चप्पल. ही हॉलमध्ये घालायची. ह्या 2 ही बाथरूममध्ये, ही त्या दुसऱ्या रूममधली आहे. मी म्हणलं बाई अशी एखादी चप्पल आहे का? महाराज घरी आल्यावर फटाफटा हाणायची. ती म्हणली तशी नाही. मी म्हणलं असली तर सांग बाई, मी मोग थोडं उचली तो निघतो. हो राहू दे, मी आपलं तिकडंच झोपल एखादं कुठं बी. नको म्हणलं माय. म्हणली तशी महाराज हाणायची नाही. हो हो. आणि तसा महाराज आल्यावर हाणल्याशिवाय राहणार बी नाही. महाराजानं बी हिशोबात वागावं ना. हां, राधा काय साध्या नाही तर बाप्पा, लाल करते न त्या महाराज चुकल्याच्या नंतर हिशोबात वागलं पाहिजे. राधा तशाच आल्या. बाबा काटे असतील, कुठे असतील, नाली असेल, वलसर भाग असेल, वाळलेला भाग असेल, कोरडा शुष्क काय असेल, तशाच असते. नारदान सांगितलं राधे रडून जिरवायचं नाही. महाराणी रडून जिरू नका. देवाचा आजार थांबवायचा असेल तर एकच औषध आहे, हे तुमचे पाय, याचं पाणी देवाला पाजायचं. राधा राणीनं पाय धुतलेत नाही. आपल्याकडे पित्र जर राहिलोत ना आपण कोणाचा, तर आधी आपल्याला आपले पाय धुवावे लागते. आधी पाय आपल्याला आपले धुवावे लागते आणि मग आपण पाटावर उभं राहिले होते आपले पाय धुतून एखादा थेंब असा लावला तर लावितो, इकून नाही तर इकून करतो. आता असा करतो सोडून देतो. ते हिशोबात असला पाहिजे पितर बिन. लय माणसं भारी असते पुढचे. वान कोणाचा पितर लक्षात येईल तुमच्या. झालात पितर व्हायच्या लायकीचे आता तुम्ही. आधी आपले पाय आपल्याला धुवावे लागते तर मग पाटावर पुढचा व्यक्ती बाप समजून आपले पाय धुत असतो. राधेन स्वतःचे धुतलेत नाही पाय. आधी इकडे धुतलेत नाही, सरळ ताटातच आणि भरलं ते काळं मुचूक पाणी. देवाला सांगितलं घ्या. भगवान म्हणले थांबा, पेऊ द्या नारदा. थांबा देवा. राधेनं सांगितलं नारदा प्रभू असं का अडवता तुम्ही, कशा करता अडवता? ऐक ना राधा माय, तुमच्या पायाचं पाणी. आईसाहेब बाजूला बसलेल्या होत्या बरं, लक्ष्मी आईसाहेब बाजूला बसलेल्या होत्या. राधेने विचारलं, नारदानं सांगितलं राधा माय तुमच्या पायाचं पाणी प्यायल्यावर देवाचा कायमचा आजार राहतो आणि देवाला कधीच पुन्हा आजार येणार नाही. पण तुम्हाला कोण्या नरकात टाकावं याचा मेळ नाही. किती नरक भोगावं लागतील. राधेने सांगितलं प्रभू तुम्ही पाणी पिऊन टाका, नरकाचं नंतर बघू. नारद म्हणले तसं नाही, तसं नाही, तसं नाही, तसं नाही. मला सांगा किती नरक. राधेनं सांगितलं माझ्या पायाच्या मातीनं पाण्यात काढून जर देवाचा आजार राहत असेल तर जन्मोजन्मी मी नरकवास भोगायला तयार आहे. जन्मोजन्मी नरकवास भोगायला तयार आहे. आता देवाला राधा आवडली कशाहून? माणसं म्हणते ते भागवतकार सांगतच असते, भगवंतानं राधेच्या पायाचं पाणी पिलं आणि देवाला राधा आवडत होती. सोमळ्या इतकत नाही रे, जरा हिशाबात राहत जाय तू. किती आवडत होती भाविकाची आवडी देवा, किती आवडत होती सांगू तुम्हाला. विश्वाच्या मालकानं राधेनं नरकवास किती, आता नरकवास तर बेभाड्या फोडायची गरजच नव्हती, पण नारदानं ही भीती घातली होती. आईसाहेबाला घातली, राधेला घातली. आईसाहेब भीतीला भेल्या आणि पाणी सांडून दिलं. राधेनं सांगितलं नरक सांगितले 14, 15, उपनरक 4. हे पुराणात नाही, एका व्यक्तीनं समर्पित लिखाणित केले. असे सगळे मिळून बऱ्यापैकी नरकाच्या व्याख्या सांगितल्या. मग त्या वैतरणी वगैरे ते कसे यमदंड काय दंड हे बऱ्यापैकी सांगितलं. गरुड पुराणात बऱ्यापैकी वर्णन आले. हे सगळ्या काही गोष्टी राधेनं सांगितलं याच्याही पेक्षा जास्त पुराण निर्माण करा आणि सगळे नरक मला द्या, पण माझा देव सुखरूप झाला पाहिजे. आता हे राधेचं देवावर प्रेम आहे आणि राधा देवाला आवडी कशाहून याचं कारण सांगतो. लक्ष्मी वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा, डावी कुणाई साहेब घेतल्या रोज सोबत येत, त्याबद्दल काही दुमत नाही. राधेचं भजन बंद केलं, विठोबा रुक्माई सुरू केलं, याबद्दल दुमत नाही. पण परिणाम सांगतो बाबा, राधा किती आवडली. राधेनं ज्या ठिकाणी आपला देह समर्पित केला त्या ठिकाणची माती आजही पंढरपुरातला कपाळाला लावतो. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. आपल्याला दंडक सांगितला ज्याला मी आवडतो त्या संप्रदायातल्या लोकांना गोपीचंद लावा. म्हणजे रुक्मिणीच्या पायाची, अंगाची, डोळक्याची कुठली माती नाही, घाम नाही, काही नाही. राधेनं देह समर्पित केलेल्या ठिकाणची माती जगाचा मालक. आज जगात असा एकही नवरा नाही, एकही नवरा नाही. बायको किती गुणवान असू द्या, एकही नवरा नाही, एकही नवरा नाही
कितीच्या नावानं गंधलाई तू? बायकोच्या नावानं गंधलाई. जगात माझ्या पवित्र महाराष्ट्रात लाख शब्द हा खोटा आहे. प्रचंड मावल्या आता आपल्या पतीला सौभाग्य प्राप्त व्हावा याच्याकरता त्या कुंकुम लावतात, कुंकू लावतात, अशा मावल्या येतात. पण विश्वाच्या पाठीवर एकही नवरा नाही की बायकोसाठी गंध लावा. जगाचा बाप राधेच्या अंगाची माती गंध म्हणून कपाळाला लावतो. ही काय सामान्य आवड आहे? मग देवाला राधा इतकी आवडती कारण राधेची भक्ती त्या पात्रतेची आहे म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा करी दिनेश बाबा पुढं सरकू थोडासा. बर, त्यासाठी 8:30ला कापलं होतं का मला? बाबा, या जगातला किती जरी मोठा वक्ता असेल पण त्याला बुक्का लावण्यासाठी माणसं येत असतात इतकं मात्र समजून घ्यावंच लागेल. मला सुद्धा, तुम्हाला सुद्धा, कोणाला पण समजून घ्यावंच लागेल. आपल्याला बुक्का लावायला माणसं येतात, आपल्याला हार घालायला माणसं येतात, आपला सत्कार करायला माणसं येतात. जगाच्या पाठीवर एका व्यक्तीला बुक्का लावायला जगाचा बाप येत होता. त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबाराय. जगाचा बाप बुक्का लावायला यायचा. आपल्याकडे भजनामध्ये गाथ्याचं भजन असेल तरी मध्य झाला की बुक्का लावण्याची पद्धत असते. हा, आपल्याकडे सुद्धा कीर्तनामध्ये बुक्का लावून हार घालण्याची पद्धत आहे. कोणी सुरुवातीला, कोणी विठोबा रुक्माईला, ज्या त्या आहे ती पद्धत आहे. महाराज भजन एकट्यानंच केलं ना. त्या व्यक्तीकडे बाबाजी पकवाज होता, ना विना होता, ना टाळ होता, पण चिपळी होती. चिपळी हे वाद्य वारकरी संप्रदायातलं वाद्य आहे. चिपळी वारकरी संप्रदायातलं वाद्य. काही शौर्याची वाद्य येतं, कहाळ, ढोल, भोंगळ अशी जी वाद्य होते, तोमर, युद्धातले काही शौर्याचे वाद्य येतं, बाकीचे इकडं नसावा. ढोलकी ही भागवतात वाजवायचं वाद्य नाही. लोकांना आवडत असेल तो भाग सोडून द्या. आता लोकांना आवडतच होती ढोलकीमुळं. काय काय लोकांना 150 एकर इकल्यात. मग त्या बिना आवडीच्या इकल्यात का? आवडतच होती ना लोकांना, त्याचा काही विषय नाही. पण भागवतकाराला आवडू नये इतकं मात्र खरं आहे. विठाला लोकांच्या आवडी प्रचंड असतात. काय ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या आवडी आहेत भिन्न भिन्न. जस त्याच्यात ते आपण त्याचा विचारही करायचा नाही आणि आपण त्याला पुरणार सुद्धा नाहीत. पण चिपळी हे वाद्य वारकरी संप्रदायातलं वाद्य आहे. तुकोबारायकडे चिपळी असायची, नामदेवरायकडे चिपळी असायची, चोखोबारायकडे चिपळी असायची. आणि चिपळी नावाचं वाद्य ते एकटंच वाद्य वाजून चोखोबारायांनी भजन करायचं. आईसाहेबांनी एक दिवशी खंत व्यक्त केली, मालक, धनी, स्वामी, काय उपमा होत्या. चोखोबारायची धर्मपत्नी मालक म्हणायच्या, धनी म्हणायच्या, स्वामी म्हणायच्या, धनी म्हणायच्या. धनी एखाद्या वेळेस समज लाज एखादीला जर वाटलीच जनामानाची, तर आमचे मालक एखादा वेळेस शब्द पडत असेल, स्वामी आणि धनी शब्द मी अजून एकाही बाईच्या तोंडातून ऐकलेला नाही. एकाही बाईच्या तोंडातून ऐकलं नाही. कारण का? यांच्या जिभेला जो टाका दिलाय का ते अजून तोडलाच नाही. तो टाका तुटलाच नाही. ह्या भंगिऱ्याचं ऐकत्यान
ह्या भंगिऱ्याचं ऐकत आहे, वारकरी संप्रदायातल्या दर्जेदार लोकांचं ऐकणार नाही त्या, ह्या मुफऱ्याचं ऐकित्या, नालायकांचं ऐकित्या. तुमच्या चपलाला दंडवत करून प्रणाम करतोय माझ्या माईंनो. आपल्या पुढच्या पिढीला जर संस्कृती संप्रदायाची सनातन शिकवायचं असेल तर हरामखोरांचं ऐकू नका, आपल्या सनातनी लोकांचं ऐका. विठाला विठाला म्हणा कधीतरी धनी, म्हणा म्हणा. बाबा लाख्या कोलाट्याची बायको नवऱ्याला धनी म्हणत होती हो. लाख्या कोलाट्याची बायको नवऱ्याला धनी म्हणायची रे, धनी म्हणायची. लक्ष्मी जी बाई आली नाही धनी, ती दुसऱ्या गल्लीत भिक्षा मागत होती. धनी शब्द, लाख्या कोल्हाट्याची बायको. या देशातल्या कोल्हाट्याची कोल्हाटीन, कोल्हाट्याची कोल्हाटीन नवऱ्याला धनी म्हणते, धनी म्हणते. तुम्ही पुरुषार्थ नवऱ्याच्या बायका आहात, पुरुषार्थी नवऱ्याच्या बायका आहात. कधी कधी धनी म्हणीत जा, पडत जा पाया. मी नेहमी सांगत असतो बाईनं पाया पडावा मुलांना, आईवडिलांच्या. एक बाई म्हणली महाराज त्यो नालायक आहे, तरी पड, तरी पड. त्यो नालायक असू दे, त्याचा नालायकपणा मोजायला तराजू नसू दे, त्यो हरामखोर असू दे, पण तू त्याच्या पाया पड. फायदा काय? याचा एकच फायदा आहे, तुझ्या आणि त्याच्या चुकीमुळं तुम्हाला जन्माला आलेली लेकरं तुमच्या नालायकपणामुळं ते उन्हात फिरायलेत, ते उन्हात फिरायलेत. आणि एकानं तरी लवती घ्यायला पाहिजे. तो नालायक आहे, तो हरामखोर आहे, तो बुजदिल आहे, तो पांचट आहे, त्याचा नालायकपणा मोजायला तराजू नाही. मी इतकंही समजून घेतो माझी माय, पण तू या देशाची पवित्र स्त्री आहेस, या देशाची संपत्ती आहेस, राज्य राणी व संपत्ती. रत्नांना जन्म घालणारी तू एक अमोलिक रत्न आहेस. आणि म्हणून तुझ्या पायाला स्पर्श करून विनंती करतो, प्रणाम करतोय की तू त्या नालायकाच्या पाया पड. एक न एक दिवस त्याला लाज वाटेल, एक न एक दिवस त्याला शरम वाटेल, त्याचा अभिमान संपून जाईल आणि तो समजील की मी जिच्यावर खाटकासारखा अन्याय केला, मी जिच्यावर खाटकासारखा अन्याय केला, तरी पण ती गाय माझ्यावर प्रेम करती. एक न एक दिवस त्याच्या मनावर परिवर्तन होईल. ते फक्त तुझ्या कपाळात ताकद आहे, कपाळात ताकद आहे. आणि या परिवर्तनाचा फायदा काय सांगू सज्जनांनो, काय फायदा सांगू तुम्हाला? कारण हिनं जर लिनता घेतली तर या देशातला बाप पुरुषार्थाने अर्थ जमा करू शकतो. दिनेश बुवा अर्थ जमा करू शकतो, पण या देशातली आई आपल्या पदराखाली लेकराला सांभाळू शकते. तुम्ही कोंबडीच्या पिलाचं उदाहरण पहा, कोंबडीच्या पिलाचं नाना महाराज उदाहरण पहा. टकटक असा आवाज जर आला ना मांजरा गिंजराचा, तर ती कोंबडी वेगळ्या आवाजात टकटक करती आणि तिच्या चिमुकल्या पिलांना कळतंय, ते जवळ येते आणि सगळ्या पंखात ती सामावून घेती. या देशाची आई आहे. म्हणून हे पंख फक्त तुम्हाला दिलेत, नालायक बापाला दिले नाही ती पंख. मी बापाला नालायक म्हणणार नाही, पण चुकीचं काम करणाऱ्या नालायक बापाला ती पंख दिले नाही, शहाण्या बापाला सुद्धा दिली नाही. आणि नालायक बापाला दिले नाही आणि शहाण्या बापाला सुद्धा दिले नाही, ते फक्त आईलाच दिलेत. आणि त्या चिमुकल्या वासरांचं संगोपन करण्यासाठी तुमच्याकडे लिनता असावी माझ्या माईंनो. कारण तुम्ही संगोपन केलेली वासरं या देशाचा कलेक्टर होऊ शकते, या देशाचा वारकरी होऊ शकतेत, या देशाचा न्यायाधीश होऊ शकतेत, या देशाचा वकील होऊ शकतेत, या देशाचा शिक्षक होऊ शकतेत, या देशातल्या संप्रदायातला भागवतकार होऊ शकतेत, रामायणकार होऊ शकतेत, यती होऊ शकतो, योगी होऊ शकतो, तपी होऊ शकतो, सिद्ध होऊ शकतो, महंत होऊ शकतो. इतकी ताकद त्याच्यात आहे. आणि तुमच्या दोघाच्या रागामुळं, पतीच्या आणि पत्नीच्या रागामुळं ती दोन्ही वासरं हुरपाळून जाऊ शकतात. आणि हे हुरपाळू नये याच्याकरता तुमच्याकडे लिनता असा. विठाला विठाला मालकाला एके दिवशी विचारलं, धनी, सोयराबाई म्हणतात दिनेश बुवा, धनी काय ग काय ग, एक बोलू का मालक? हळदीच्या अंगानं आले तसं तुम्हाला आत्तापर्यंत बोलायची हिंमत केली नाही, आजच सुद्धा होत नाही. आज पण जिभेला टाका देऊन बोलते, म्हणजे जिभेला चावा देऊन बोलते. मालक, आपण जे भजन करता हे त्याला आवडत असेल का हो? तुम्ही जे भजन करता त्याला आवडत असेल का हो? सोयरा,
मी भजन करतो हे त्याला आवडतं का न आवडतं तुला याच्याहून लक्षात यायला पाहिजे. जगात खूप लोकांना भजन केलं पण इंद्राचं आमरस शुद्ध नाही केलं. पण मी 2च मिनटं भजन केल्याच्या नंतर इंद्राचं आमरस शुद्ध होतंय. त्या अर्थी माझ्या भजनाची पावर किती आहे सोयरा, इतकं तर तुला कळतंय. मालक ऐका ना मालक, मी जगातल्या प्रचंड श्रीमंतांच्या बायका पाहिल्या, जगातल्या प्रचंड ज्ञानांच्या बायका पाहिल्या, विद्वानांच्या बायका पाहिल्या. पण ज्या दिवशी तुमच्या भजनानं, देवाचं तुम्ही केलेल्या तुमच्या वाणीनं, भजन हे देवाचं होतं, पण तुमच्या वाणीच्या पुरुषार्थानं स्वर्गातला अमृत शुद्ध व्हावा इतकी माझ्या पतीची वाणी श्रेष्ठ आहे. म्हणून मला असं वाटत होतं की मी किती पुरुषार्थी पतीची पत्नी आहे. मग एवढं जर तुला वाटत असेल, ऐका ना मालक, मला इतकंच नाही वाटत. एके दिवशी तुम्ही आणि मी तोंड घशीस पडलोत. मेलेली जनावरं ओढत असताना मी तोंडावर आदळले. मला पोटाच्या वेदना झाल्या. माझ्या पोटात बाळ होता, मी गरोदर होते. मी पोटाला हात लावून तशीच रडत बसले. मला झोप लागली. तुमची तोंड घशीत पडलात, नाक घासलं, गाल घासला, कपाळ घासला आणि सकाळच्याला उठून पाहतो तर जनावरं गायब. माझ्या लक्षात आलं ही पंढरीतल्या मालकानं ओढली. माझ्या पतीचं काम नीच काम जी म्हणजे दर्जेदार स्वतःला श्रीमंत म्हणून घेणारी माणसं करत नव्हती, ती काम जगाचा बाप माझ्या पतीसाठी करतोय. त्या अर्थी मी किती मोठ्या पतीची पत्नी. मला सगळं कळतंय स्वामी, धनी मला कळतंय हो मालक. पण मला एक लक्षात येते, गिरगावच्या बाळ्याला मोठमोठाली हार घालायलेत लोक, हार घालायलेत, बुका लावायलेत, पुन्हा कागदात काहीतरी द्यालेत. तर चोखोवर आहे म्हणले कागदाचं नाव काढू नकोस. मला मी ज्या लिंबाखाली भजन करीत होतो त्या लिंबाखाली हिरे, माणिक, पाचू, षडवैरुण्याच्या घागरी ठेवल्या होत्या गरुडानं. चोखोबारायची भर व्हावा म्हणजे झोपड्याची हवेली व्हावा. तर ते चोखोबारायाने तिथं भजन करणंच बंद केलं. ते लिंबच जळून गेला. ते लिंब म्हणला, असा मालक माझ्यापाशी भजन करीत होता की ज्यानं परधनाला हात लावला नाही आणि त्या परद्रव्याने माझ्या सावलीचा नाश केलाय. ती सावलीच संपून गेली. हो प्रभू, मला माहिती आहे तुम्हाला नारळाच्या खालचं आवडत नाही, पण नारळ तरी आपल्याला जाऊ द्या. हार जाऊ द्या, नारळ कधी कधी प्रेमानं बुक्का तरी कोणी लावावा, एखाद्यानं नुसता बुक्का तरी लावावा. तर स्वयं चोखोबाऱ्यानं सांगितलं, सोयरा, बाळू असेल, जगातले कोणतेही महाराज असतील, यांना माणसं बुक्का लावतील ग. आणि हे माणसं किती दिवस जिवंत ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो जगाचा बाप मला बुक्का लावतोय, तो मला बुक्का लावतो. काय पुरुषार्थ असेल भक्तीचा महाराज देव. बाबा, एक मोठ्यांचा पुरावा आहे. सर्व संतांची गाथे आहेत, सर्व संतांची गाथे, पण सर्व संतांचे शत्रुघ्न बुवा लेखक येतं गाथ्याचे, पण जनाबाईच्या आणि चोखोबारायच्या गाथ्याचा लेखकच नाही. तो लेखक आहे जगाचा बाप. साध्वी जनाबाईचा गाथा आणि श्रीमंत श्री चोखोबारायचा गाथा विटेवरच्या मालकाने स्वयं लिहिला. काय पुरुषार्थ असेल, किती पुरुषार्थ. मग इतके चोखोबाराय का आवडावा? करी शेवानीचं प्रीती सांगतो. इतके का आवडावा? गुरं ओढले, सर्पण फोडले, त्यांच्या भजनानं आमरस, एवढा मोठा लौकिक करता, इतका पुरुषार्थ, इतकं काय. मग इतके कशा करता चोखोबाऱ्या आवडत असतील? तर चोखोबाऱ्याला देव किती आवडत होता थोडंसं काय का. एके दिवशी चोखोबाराय पहाटे उठल्याच्या नंतर एक चांदणी दिसली आणि चोखोबारायच्या लक्षात आलं ही पहाटेची चांदणी आहे. आणि ती चांदणी बघितल्याच्या नंतर चोखोबाराय चंद्रभागेला स्नानाला जायचे आणि स्नान आटपलं चोखोबारायचं की मंदिरातून टाळाचा ध्वनी यायचा. ती चांदणी दिसल्याशिवाय काशीतले मालक पंढरपुरातल्या मंदिरात जात नव्हते, ती चांदणी दिसल्याशिवाय. आणि चोखोबारायला ती चांदणी बघितल्याशिवाय चंद्रभागेचं स्नान करत नव्हते. पण मला असं वाटतं हे देवानं नाटक केलं असेल का, तारामंडळात नाटक झालं असेल का, चांदणीनंच चोखोबारायची परीक्षा पाहिली असेल का, चंद्रांनी ताऱ्यांना सांगितलं असेल असं तुम्ही चमका. आणि तो भास झाला आणि चोखोबाराय स्नानाकरता चंद्रभागेत पोचले. आणि स्नान आटपलं आणि चोखोबारायचं भजन, सकाळचं भजन बोरीच्या झाडाखाली असायचं आणि दुपारचं भजन लिंबाच्या झाडाखाली असायचं. लिंबाच्या झाडाखाली. लिंब हे लक्ष्मीचं प्रतीक आहे, लिंब हे लक्ष्मीचं प्रतीक आहे.
लिंब आणि पिंपळ एकत्रित आला की लक्ष्मीनारायणाचं प्रतीक आहे. भोसले सर, कुलकर्णी काका, लक्ष्मीनारायणाचं प्रतीक आहे. लिंब आणि पिंपळ एकत्रित आला की लक्ष्मीनारायणाचं प्रतीक आहे. आणि एकटा लिंब स्वतंत्र लक्ष्मीचं प्रतीक आहे. म्हणून आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीला पाण्याच्या तांब्यात लिंबाचा डाकळा ठेवून लक्ष्मीच्या दर्शनाकरता जात होते. आता मधल्या 30 वर्षात भंगिरी आहे ना, पाण्याचा लिंबाचा डाकळा पाण्यात ठुतेत, पण त्या ताटामध्ये ढवळे लिंब न्यायला सुरुवात केली. लक्ष्मीला ढवळे लिंब न्यायला सुरुवात केली. आता त्या आईचं नाव लक्ष्मी आई ठुलत नाही, तिचं नाव मरी आई केलं. काय हलकुट लोक येतो, काय नामांतर करते ती भंगिरी, काही मिळच नाही. आणि त्यातली त्यात ह्या त्याचं ऐकत्यात. आता मरी आईला ढवळे लिंब नेले तरच पोराची संडास राहती. हो, वा वा बाई, असं नको करू. वरी तुला ढवळ्या लिंबाचे टरकलत देईन यम खाला. हो, रुमण्यानं कोचू कोचू घालीन अशी ते टरकल तोंडात. आपली देव अशी नालायक आहार घेत नाहीत. सनातनी देवांनाही ढवळी लिंब चालत नाहीत. डोक्यातलं काढून टाका. आषाढ महिन्यातल्या बुधवारी लय येड्यावानी करतात ह्या आपल्या बाया. मी ज्या शहरात राहतो मध्यवर्ती ठिकाणी चौकातच एक देवी आहे. बापा बापा बापा, चांगल्या चांगल्या घरच्या बाया हलकीन जांगणारी पाकणारी जांगणारी पाकणारी. हां, ह्याच्यानं वाज यायला चट येतं बापा, पण नको याच्यावर. कॅमेरे येतं आपल्यावर. ते मगाच तितकं गाणं म्हणून गेलो तर मळमळ वाटलं मला. विठाला विठाला हे बाकीच्या भिकारचोट देवायच्या नादी लाग जाऊ नका. आपले दर्जेदार देव आहेत. हे भिकारचोट देव काय देत असते ते स्वतः करता भीक मागायले, ते तुमचं काय भलं करतील. आणि सकाळी भजनाला सुरुवात झाली बोरीच्या झाडाखाली. पहिली मालिका, दुसरी मालिका, सगळं सगळं प्रकरण, मुका बहिरा जोगी, सगळं सगळं काही पूर्ण झालं, पण उजडच न. आणि पूर्वेकडचं आकाश तांबूस दिसत नाही तोपर्यंत काकडा पेटवायचा नाही. काकडा पेटवायचाच नाही. आणि चोखोबराने विचार केला, आता सगळं काकडा पुढचे अभंग झालेत, तरी पण अजून काही उजडतच नाही. आणि मग खरी चांदणी दिसली. लक्षात आलं, डोळ्यानं खराबा केला. डोळ्यानं चुकीची चांदणी पाहिली. आणि करू द्या म्हणले डोळ्यानं नालायकपणा, पण हिनं नालायकपणा नव्हता करायला पाहिजे. परिणाम देवाला, देव किती आवडायचं, चोखोबराय किती भाविक आहे तेवढाच पुरावा आहे का. आणि एक सहज 5 मिनिटात पळत पळत सांगतो, नासी कोढे सकळे, संकट वेगळे, कोडं कोडं 5 मिनिटात सांगतो सरळ सरळ. काही नाही, एरवी असं आटपा वाटतंय, पण अशा ठिकाणी त्या दिवशी बी दिनेश बुवा म्हणले इतक्या पावसात अर्धा घंटा कीर्तन शिल्लक केलं. मी म्हणलं ह्या वाणीला ताकद द्यायची ताकदच स्वामी ते. ह्या वाणीला ताकद द्यायची ताकद भरत बुवा स्वामीत आहे. हो, नाही तर येरी मग आपण काय, ज्याला बायको कदरली त्याच्या वाढदिवसात बी आपण साबणा घेऊन चोंबाळीतो त्याला. हो, ज्याला बायको कदरली त्याच्या वाढदिवसाला आपले कीर्तन आदरणीय. काय साहेबांचा स्वयंभाव वा. काही काही ना धाबे बंद केले ह्या नालायकासाठी. हो हो, आणि काही काही तर इतके नालायक आहेत, त्याचं नाव नाही घेतलं ना ते म्हणते कीर्तन पडलं. विठाला विठाला. मला असं वाटतं काही दिवसाला भागवतात बी त्याचेच नाव घाला. इति श्रीमन महाभागवते पुराणे अमुकराव शर्मन्ने तत्राम तुळसाबाई वगैरे वगैरे असं काही नाव घालावं म्हणतात. काय पांचटपणा झाला सगळा. जाऊ दे, स्तुतीप्रिय लोक झाले. स्तुती बिना लग्नाचीच आहे. कोणाला पाहिजे असेल तर स्तुतीचं लग्न राहिले, पण प्रत्येक बाप स्तुतीकडे गेला. आमच्या पोराला स्तुती द्या, आमच्या पोराला स्तुती द्या. पण स्तुती म्हणली तुमचं पोरग बुटा हरपून येते. मग तुला कोण पाहिजे म्हणले संत, आणि संतांना स्तुती आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी. हो, मग स्तुती सुद्धा यडगळायला मानित नाही. मग कीर्तनकारानं कशाला यडगळायचं वर्णन करायचं. विठाला उजळड सकाळी. मालक आज काय काम आहे सांगायचे. आज रस्ते झाडायचे, आज आमक्याच्या लग्नातलं सरपण फोडायचंय, आज रात्री एक जणाचं जनावर मृत्यू पावलंय ते नेऊन टाकायचंय. अन्यथा काहीच काम नसल तर लिंबाखाली जाऊन भजन करायचं. इतकं सकाळी सोयराबाईला सोपनबा सांगायचे.
आज विचारलं मालक काय काम आहे, आज काही काम नाही. आज भजन करायचं नाही, सरपण फोडायचं नाही, आज मेलेली जनावर कोणाचं नाही नेऊन टाकायचं नाही. आज ह्या नालायक बाईला त्रास द्यायचा आहे, हिला ह्या रांढेला त्रास द्यायचा, रांढेला. आणि 2 बोरीचे काटे आणायला लावले. सोयरा काटे घेऊन ये. आणले काटे. आता तुमची माझी जर बायको असती ना भरत बुवा, तर ती म्हणली असती बोरीच्या काट्यानं कान टोचायचेत का? काटा तर काढता येत नाही. म्हणजे आमच्या दोघांच्या बायकावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली. तुम्हाला लय तुकाराम महाराजाच्या वंशातल्या भेटल्यात का काय? सारख्याच तुम्ही तसे आम्ही. हो, आपल्या बायकांनी विचारून विचारून बेल पाडा असता. बोरीचे काटे काय करायचे, बोरीच्या काट्याचं काय करायचं, हिंमतच नाही. आण म्हणल्याबरोबर आणून हातावर टेकले. दोन पुरावे आहेत. भजन करती म्हणून आदर केलाय, उजव्या हातानं टरा 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 बाहेर वळली, एक पुरावा. आणि दुसरा अर्थ सांगतं की आज नालायकपणा केला त्या अर्थी पवित्र हात लावायचाच नाही. डाव्याच हातानं शेंडा जिवेचा टर 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 बाहेर वळला आणि दोन्ही काठी आडवे टोचून दिले. दुसऱ्या दिवशी चांदणी निघेपर्यंत, दुसऱ्या दिवशी चांदणी निघेपर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी चांदणी निघल्याच्या नंतर चंद्रभागेत स्नानाला गेले. दोन्ही काटे उपशिले चंद्रभागेत टाकून दिले. बाबा खळा खळा चंद्रभागा रडत होती. अनंत पाप्यांचं पाप्यांचं पाप धुणारी नुसती नाही, तीर्थाचं पाप धुणारी चंद्रभागा रडत होती. आणि विचारलं, महाराज एक विचारू काय? माय ज्या जिभेनं आयुष्यभर विश्वाच्या मालकाचं भजन केलं, तुमच्या पवित्र जिभेनं स्वर्गातलं अमृत शुद्ध केलंय, इतकी मोठी ताकद तुमच्या जिभेत आहे, हिला तुम्ही काटे कशा करता टोचले? माय आजी या रांढेने नाशिले आणि माझी या बापाशी त्रासिले. माझ्या बापाला त्रास दिलाय. काय त्रास दिला? कारण माझ्या बापाची झोप मोडली या रांडेनं. जिभेला रांड म्हणली, हिनं झोप मोडली. कारण चोखोबारायचं भजन झालं आणि विठोबा रुक्माई सुरू झाला की विटेवरचे मालक चांदीचं किंवा सोन्याचं ताट घेऊन चोखोबारायला बुक्का लावायला यायचे. पण चोखोबाराय भजन कधी सुरू करायचे? चांदणी निघल्यावर आंघोळ करायचे, ती सकाळची चांदणी. आणि ती चांदणी निघल्यावर स्नान करायचे. तोपर्यंत इकडे मंदिरात काकडा सुरू व्हायचा. भगवान शिवजी असायचे, सर्व देवता असायच्या. सुरवाराची दाटी रांगेला लागलेली असायची. त्यावेळेला देव जागा असायचा. जागा नसले तर आई रकुमाबाई तुम्हा येऊ द्या दव्या, शेजे हलवून जागे करा देवराय. भगवान उठलेले असायचे. पण आवेळी भजन केल्यामुळं देव झोपलेले येतं. आवेळी भजन केल्यामुळं देव झोपलेले येतं. आणि झोपेतून देवाला उठावं लागलं. आणि या रांढेनं नाशिलं म्हणून हिला 24 तासाची शिक्षा दिली. महाराज देवाची झोप मोडली तर स्वतःच्या जिभेला काटे टोचले. देव किती आवडत असेल? भाविकाची आवडी देवा मग करी शेवानीच प्रीती. आता नाना अर्जुनाची घोडी धुतली अनंते. देवा अर्जुन पांडवांच्या घरचं उष्ट काढलं, जनाबाईला नाहू घातलं, वाटेल ते सगळी काही कामं केल्याची पुष्कळशी यादी आहे. करी शेवानीच प्रीती. हिंडे तया मागे पुढे. पांडव वनवासात असताना माग असायचा, युद्धात असताना पुढं असायचा. नाशिक कोडे सकळे. मग कोडं काय एकच सांगतो 5 मिनिटामध्ये. अर्जुनाने पण केला, दिवस माळेपर्यंत जयद्रथाला मारीन, दिवस माळेपर्यंत जयद्रथाला मारीन. आणि नाही जयद्रथ मेला तर मी अग्नीत उडी टाकीन. आता भगवंताच्या लक्षात आलं हे बोलून दाखवायला नव्हतं पाहिजे. बोलून दाखवल्यावर शत्रू हुशार झाला की दिवस माळेपर्यंतच अर्जुन मला मारणार आहे. दिवस माळल्याच्या नंतर अर्जुन स्वतः मारणार आहे. मग जयद्रथ सापडन का बाबा? ते लपून बसला. आणि मूर्खायला मोठाले लोक लपून ठेवत असतात. अजून बी लक्षात घ्या, नालायकाला मोठाल्याच लोकांची मदत असती. कधी बी लक्षात घ्या, नालायक ज्या वेळेला नालायकपणाचा कळस करतो का त्यावेळेला त्याची एकट्याची ताकद नसती, त्याला मोठाल्या लोकांची मदत असती. तेव्हा नालायक. आणि रामकृष्ण हरी तुम्ही याला बी टाळ्याच वाजिता. नाही पटलं 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 खरंय, पटलंय खरंय खरंय. पण एक सांगू का तुम्हाला, अपराध्यापेक्षा अपराध्याला झाकवणारा 1 नंबरचा हरामखोर असतो.
गुन्हेगारापेक्षा गुन्हा झाकणारा एक नंबरचा हरामखोर असतो, चोरापेक्षा चोराला मदत करणारा एक नंबरचा चोर असतो. हो, मोठाले लोक झाकीत असतात त्यांना. काय सांगू लागलो, दुर्योधन मोठा होता. दुर्योधनानं कोण्या जागेवर लपवलं, भागवतातल्या 3 श्लोकात ते बघा. आता मा येळ संपलाय, सगळ्या गोळ्या या खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. शहाण्या डॉक्टरनं किती बी गोळ्या द्यायला नाही पाहिजे, लिहून दिल्या पाहिजे. 3 दिवसाच्या नंतर पुन्हा या. दवाखाना इकावं लागत असतो, तसं नसते जमत, सांगावं लागत असतं तसं. तर मग ते त्या 3 श्लोकात अर्थ आहे. ते कुठं लपला, कसा लपला, काय लपला, का दिसत नव्हता पंढरपुरातल्या मालकाला? त्याला तर काही दिसतंय, विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. अजम्यात सगळं काही कळतं, जळीस्थळी काष्टी पाशानी कणा कणात त्याचं व्यापक करतोय. मग जयद्रथ कुठं लपलाय त्याला का कळालं नाही? तर त्या 3 श्लोकाचा अर्थ आहे. कधी बघा, त्याच्यात लक्षात येईल तुमच्या. नाही तर एखाद्या वेळेस मी कुठं सांगल, युट्यूबवर आहे का, मला तर काय भारीचा मोबाईल नाही, याला भारीचा नाही कसं काय म्हणेल मी? आपला मोबाईल पतिव्रता मोबाईल आहे, याच्यात काहीच आगाव येत नाही. कोणतंही बटन दाबा, काही जातं नाही बाहेर. तुमच्या मोबाईलचं काय लय सोंगड्या मोबाईल, काही येईन, बटन दाबल्यावर जे पाहुणी ते तिकडं जाईन. त्याच्यामुळे आपला बरं आहे. ते घ्यायला माझ्याकडे पैसे आहेत, पण कशाला म्हातारपणी उगं गाऊन घालू आता येडेवानी. आपलं याच्यावर मरायचं आपल्याला आता, उगं सोंग कशाला, कुत्रे भोकायचं धन न होगन. माणसाकडे किती पैसे यावं, पण धोत्रावर इन नाही करावं. धोत्रावर इन केली की कुत्रे भोकत असते. हिशोबात राहायचं म्हणले. माझ्याकडे लय पैसे आले, आता पॅन्ट घालता येत नाही, धोत्रावरच इन करतो. सोंगळ्या पटला काय करी तू सोंगा येडेपणा, जाऊ द्या. खरं बाबा, का देवाला कळू नये? त्याला सगळं कळतंय. एक पुरावा आहे, पाषाणाची पोटी बैसला दुरदुरू, त्यामुखी चारा कोण? 500 फूट खाणीमधून दगड निघतो, 500 फूट खाणीतून दगड निघतो. आणि ते दगड जर वरी आदळला तर त्याचे 2 तुकडे झाल्यावर मधात बेंडूक सापडतो. कोण पाणी पाजित असेल त्याला, कोण चारा? मग हे सगळं याला कळतंय. मग हस्तिनापुरात इंद्रप्रस्थातलं आपल्याला जयद्रथ का कळत नाही? तर त्याचं फार मोठं कारण आहे, त्याचं खूप मोठं कारण आहे. त्या 3 श्लोकात त्याचा अर्थ आहे बघा. दुर्योधन हुशार होता, नालायकाच्या संगतीत होता, त्याच्यामुळे अत्यंत मायावी झालेला होता आणि नालायक होता. परत नालायक म्हणजे पांचट, काही माझंच खरं असं म्हणणारा होता. आणि मग त्यानं त्याचं संगोपन केलं, त्याचा सांभाळ केला. आणि परमेश्वराच्या लक्षात आलं, अर्जुनानं मोठ्यानं बोलून जरा चूक केली, भिंतीला कान असतात, दुर्योधनाच्या कानावर वार्ता गेली. आता जर दिवस माळाला तर अर्जुन मरणार. अर्जुन मेल्याच्या नंतर 4 भाऊ मरणार. आणि 4 भाऊ मेरल्यावर स्वतःची बहीण विधवा होती याचं दुःख नाही, द्रौपदी विधवा होती याचं दुःख आहे. द्रौपदी विधवा होती याचं दुःख आहे. फार मोठं कारण ते. मग परमेश्वरानं स्वतःचं सुदर्शन फेकलं. 3 वाजून काही मिनिटाला, 3 वाजून काही मिनिटाला सुदर्शन वरी चढवीत 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 नेलं. आणि स्वतःच्या सुदर्शनानं दिनपती झाकला. दिनपती म्हणजे सूर्य झाकला. आणि बरोबर अंधार पडला. आता संधी प्रकाश नाही बाबा, काहीच नाही, अंधार पडला. अंधार पडल्याच्या नंतर अर्जुनाने एकमेव काम सुरू केलं, लाकडं जमा केले भरतबुवा, आणि होळी रचावा किंवा चिता रचावी असं ते रचलेलं आहे, ते पेटून दिलेलं आहे. पण परमेश्वरानं सांगितलं, अर्जुना 2 गोष्टी माणसानं जरा तत्वात राहिल्या पाहिजे. तशा तर खूपशा सांगितल्या, त्याच्यातले 1-2 सांगतो. आपल्या संप्रदायामध्ये कोट्यावधी रुपयाचे दागिने जरी अंगावर असले तर पोट्टे सगळे काढून घेतात, पण तुळशीची माळ काढून घेणार नाहीत. तुळशीची माळ काढून घेत नाहीत, ती सोबतच असावा. आपल्या संप्रदायात एखाद्या माऊलीच्या अंगावर कोट्यावधी रुपयाचे दागिने असू द्या, सुनाला नाही काढता आले तरी म्हणते पोरीला भाग्याचे असते. तर पहा, कोणी कोण चालूपणा काढा काय माहिती हो. मण्याची लांबणच पोरीलाचा असावा, आमकच असावा, हे सांगणारे कुठून शिकलेले आहेत काय माहिती. यायला कोण कोण महाराज होते तेव्हा शिकवायला काय माहिती. हे सगळं वरबाडून घेते. पण सौभाग्यवती जर स्त्री गेली असेल तर गळ्यातलं मंगळसूत्र, बाजूचे मणी उपसून घेत्यान, मंगळसूत्र, पायातले जोडवे आणि कपाळाचं कुंकू काढून घेत नाही. शुराचियापणे, अस्त्रधारणाचिया मोजसपणे. आणि शूर व्यक्ती जर जात असेल तर त्याचे अस्त्र शस्त्र मात्र सोबत असतात. हा 3चा अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत ना. चला, पण बस झाल्या 2-3 आपल्याला. इतक्यात लक्षात ठेवा, सौभाग्यवती स्त्री गेल्याच्या नंतर किती मोठा पुरुषार्थ असतो माझ्या माईंनो. ऐका, आपल्या गावात जरी एखादी मालकाच्या अगोदर गेलेली स्त्री तिला भेटायला पाहला जर बायका गेल्या तर हा कुंकवाचा करंड्यात बोट घालतात आणि तिच्या कपाळाला लावतात. तिच्या कपाळाला 2दा लावून तिच्या कपाळाला 2 भगव्यातलं नाही बरं का,
तिच्याच कपाळाला दोनदा बोट लावून स्वतःच्या कपाळाला लावतात. म्हणजे मालकाच्या आधी गेलेली स्त्री मेलेली जरी असेल तर तरी तिच्या कपाळाचं कुंकू जिवंत सौभाग्यवती लावतात. इतकी अधिकारी स्त्री असती. मालकाच्या आधी गेलेली स्त्री त्या घरात जितके लग्न होते तितक्या लग्नात दुकानदार पण तिला पहिलं कोरं वस्त्र देऊन टाकतो. तिला देववस्त्र किंवा मानिनीचं वस्त्र म्हणत असतात. असा एक सिद्धांत आहे. तसं शूराच्या बाबतीत आहे. अर्जुना, तुम्ही जाता मग तुमचं बाण आणि भातुडं इथं का ठेवता? वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची कंठी असावी, सौभाग्यवतीच्या कपाळाला कुंकू असावा, आणि मग शूराचं शस्त्र का खाली असावा? तै मग ऐकल्याच्या नंतर त्या धनुष्याचं काय नाव होतं? वा, ते खांद्याला अडकिलं. हो, भातुडही अडकिलं. ते भाता सुद्धा मधात ते तुनी ठेवतात का, तेही अडकिलं. आणि तितक्या काळात सुदर्शन काढून घेतलं. पाय हा जयद्रथू, हा जयद्रथ हा भास्कर आहे, हा सूर्य, हा तेजोनिधी दिवा करा, हा नष्ट जयद्रथ ध्रुवी करा. हा पापी दुराचारी आहे, हा जयद्रथ आहे, आणि हा सूर्य आहे. सोडा बाण. लगेच बाण सोडा. पण बाण सोडा असा जोड आहे. भगवान कानात येऊन म्हणतात हिशोबात मार, हिशोबात मार. अर्जुन म्हणले देवा हिशोबात काय? एका चपक्यात उडीतो. तो हा चपका फपका जाऊ दे. चपक्यात उडिल्यावर त्याचं डोकं उडणार आहे. आणि म्हणले हळून मारल्यावर डोकं उडत नाही. चपक्यात असं जोरात मारलं तर डोकं उडतंय. हसू जोरात मार की ते खाली नाही पडलं पाहिजे. काय प्रभू? ऐक म्हणले, जयद्रथाचं डोकं कापून जो जमिनीवर टाकील तो एका शकंदात त्याच्या शरीराचे 1000 तुकडे. अर्जुन म्हणला आगाऊच कोड आहे बाबा. नाही मारला तर दिवस माळाल्यावर मला मारावं लागायले, आणि मारल्यावर बी मीच मरायला लागलो, आणि नाही मारला तरी मीच मरायलो, आणि मारला तरी मीच मरायलो. भगवान म्हणले याच्याकरता सूर्य लावला होता, जरा हिशोबात राय. असा बाण मार की त्याचं डोकं खाली पडू देऊ नको. तो एका ठिकाणी त्याचे बाबा, त्याचं नाव आहे वृद्धश्रवा, ते तपाला बसलेले आहेत, आणि तपाला बसलेले त्याच्या बापाच्या मांडीवर पोराचं डोकं पडलं पाहिजे. त्याचा बाप पिता वृद्धश्रवा नावे तपाला बसलेला आहे, त्याच्या मांडीवर ते डोकं पडावा, आणि ते डोकं पडल्याच्या नंतर तुझं काम झालं. पुढं प्रभू नुसतं उडव. आणि उडिल्याच्या नंतर ब्रह्मलोकामध्ये तो तपाला बसलेला वृद्धश्रवा मांडीवर जयद्रथाचं डोकं पडलं. डोळे उघडलेत नाही. जन्नू या जंगा असतं तू माझ्या मांडीवर काय अशी जड वस्तू पडलेली आहे? म्हणून डोळे न उघडता मला व्यत्यय आलाय प्रभूचं भजन करता. डोळे न उघडता भजन करता करताच मुंडकं धरलं आणि खाली टाकून दिलं. आपण मग त्याच बाप मेला. जीव गेल्याचं निमित्त झालं, आणि जयद्रथाचा बाप मेला. आणि जयद्रथाचं डोकं कापलं अर्जुनानं म्हणून जयद्रथ मेला, आणि जयद्रथाचं डोकं जमिनीवर टाकल्यामुळं त्याचा बाप मेला. लक्षात घ्या, अर्जुनानं जयद्रथ मारला असताना डोकं जर जमिनीवर पडलं असतं तर आपण मग ते अर्जुन मरत होते. आणि अर्जुनानं जयद्रथ जर मारला नसता तर दिवस माळवल्याच्या नंतर अर्जुनाला अग्नीत उडी घेऊन मारावं लागलं असतं. पण पंढरपुरातल्या मालकानं कानात सांगितलं असं डोकं उडव की एका खड्यामध्ये 2 कामं झाले पाहिजे. बाप सुद्धा कालास्त्राची तपश्चर्या करत होता. महाराज असा होता, क्रतात्रेता युगात रावणाचा भासा, त्याचं नाव होतं साम. त्या तुटक्या नाकाची बाई, तिचं पोट्ट, ती तुटक्या नाकाची बाई होती ना, ती बाई, तिला 80,000 भावजाया होत्या. पण ती तुटलेल्या नाकाची लई शहाणी होती. 80,000 भावजाया असल्या बी भावाला म्हणली दादा मला एक वहिनी आण. हे शहाणपणा केलाय तुटलेल्या नाकाचीनं, आणि सीता आणायला लावली. अख्ख्या रावणाच्या कुळाचा सत्यानाश हिनट केला बाईने या. आणि तिचं पोट्ट साम, आणि हे सांब कालास्त्राची तपश्चर्या करत होतं. महाराज शेषाच्या लक्षात आलं, यानं जर कालास्त्राची तपश्चर्या केली, याला जर कालास्त्र प्रसन्न झालं तर जगातल्या सगळ्या सात्विक लोकांना मारील. म्हणून कालास्त्र लक्ष्मणजीच्या हातात पडलं. साबरी म्हणून येळू तोडला, आणि येळूच्या जाळीत तपश्चर्या करत होतं. आणि या मूर्खाचं रक्त येळूला लागलं. तेव्हापासून येळू अपवित्र. साबरी वाढिन्नल्या सरळा, वरी फळनात पोकळा, कास्तन झाले गळा शिळी जैसे. येळूला अपवित्र सांगितलं. येळूची आंधळी काठी म्हाताऱ्याच्या हातात द्यायची नाही. आंधळी काठी म्हणजे खालचा डोळा आणि वरचा डोळा तिरपट असला की काठी आंधळी, वरचा आणि खालचा डोळा एक असला की काठी डोळस. म्हातारं जरा जास्त दिवस जगत. चला जाऊ दे, काय करायचं आपल्याला त्याच्याहून. आणि त्याच्यानंतर कालास्त्राची तपश्चर्या केली जयद्रथाच्या बापानं. याला जर हे कालास्त्राचं प्राप्त झालं असतं तर पहिला ब्रह्मलोक संपिला असता. म्हणून भगवान परमात्म्यानं अर्जुनाला सांगून त्याच्यावरचं कोढं तर निवारलं, पण विश्वावरचं कोढं नाशी कोढे सकळही विठोबा रखुमाये. चालत असलेला श्री गुरु समर्थ
विटेवरच्या मालकाचा अंतकरण वारकरी संप्रदायातले अधर्यू नव्हे नव्हे आपल्या संप्रदायातले मालक. याच्या पलीकडे जर सांगायचं झालं तर आपल्या संप्रदायातले ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय आपल्याला पाहण्याची पात्रता नव्हती. आपण त्या काळात नव्हतो. पण ज्यांनी ज्यांनी श्री गुरु स्वामींना पाहिलं त्यांनी छाती ठोकून सांगायचं, मी ज्ञानोबाराय बी पाहिले, तुकोबाराय बी पाहिले, मी नाथबाबा बी पाहिले, मी नामदेवराय बी पाहिले, सगळी देव पाहिले. आणि आपण आता ज्यांनी नाही पाहिलं त्यांनी स्वामींच्या समाधीवर जर डोकं ठेवलं तर असं समजायचं मी विटेवरच्या मालकाचंही दर्शन घेतलं, काशीतल्या मालकाचं दर्शन घेतलं, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबांचं दर्शन घेतलं, सर्व संतांचं दर्शन घेतल्याचं पुण्य ज्या समाधीत प्राप्त होते. अशा समाधी उत्सवाचा चालत असलेला हा मोठा सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही महाराज कथा ऐकता ती कथा म्हणजे आचरणाची कथा आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं जीवनचरित्र ज्यांच्या मुखारविंदातून ऐकता ते गुरुवर्य गौउपासक. आणि जीर्ण झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार, जिथे मंदिरच नाही अशी नवी मंदिरं, जुन्या मंदिरं पुन्हा नवे करणं, मंदिरच नाही तिथं नवं मंदिर करणं आणि गौमातेची सेवा. आणि बाबाजी गुरुवर्य पाचपोर बाबा मायबापानं सोडून दिलेल्या लेकरांची सुद्धा सेवा करतात. असा एक आश्रम आहे. त्या आश्रमाला आप सगळं काही जीवन समर्पित करतात पाचपोर बाबा तिथं. पाचपोर बाबा आणि खरं तर मला गायी फार दिवसापासून पाळा वाटत होत्या. मी काही जास्त पाळल्या नाही, कामापुरत्याच पाळल्या. पण माझ्या गायीकडे गोचडं येत नाहीत, बिलकुल नाही. हो, माझ्या मित्रांनी गायी पाळल्या तर गोचडाने आत्महत्या केल्या. मी म्हणलं असं करू नकोस, पाप लागते. तुला जितक्या पाळता येत्या तितक्याच पाळ, पण चिमटा घेतला की रगत निघाव. लोकांना बरं म्हणण्यासाठी कधी पाळायचं नाही. आपल्याला संगोपन झालं पाहिजे तितकंच करायचं, जास्त अतिशोक्ती नको. पण गायी पाळायचा मनात भाव होता, पण कधी करावा, काय करावा, कधी करावा. पण ज्या वेळेला मी महाराष्ट्रात फिरत असताना गुरुवर्य पाचपोर बाबांचं काही लोकांच्या गौशाळा काढणाऱ्या काही सद्ग्रस्तांचा, सद्भक्तांचा, मी तर ज्यांनी गायीची गौशाळा काढली का त्यालाच ज्ञानोबाराय, तुकोबाराय समजितो. गायीचे पालन करते का त्यांना ज्ञानोबाराय, तुकोबाराय समजायचं. त्यांच्या मुखारविंदातून ज्या वेळेला पाचपोर बाबांचं ऐकलं त्यावेळेला लक्षात आलं, बाळू तुलाही बऱ्यापैकी मोठाले नारळ येते. 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. तुला चांगल्या प्रतीचे नारळ येते तर तू सुद्धा 100 गायीचं संगोपन करावं आणि स्वकष्टात करावं, कोणाला न मागता करावं, आहे का नाही सोपन बाबा. आणि मग तशा वृत्तीने भरत बोलाप सुद्धा माहिती आहे. आणि मग तोही आदर्शवाद मी कोणाकडून घेतला असेल तर आदरणीय गुरुवर्य पाचपोर बाबांकडूनच घेतला. आणि एक सांगतो तुम्हाला, महाराज ज्याच्या जीवनात साधना झाली का, ज्याच्या जीवनात साधना झाली, ज्यांचं संप्रदायावर असीम प्रेम आहे, अशा लोकांची वाणी पिकलेली असती. आणि त्या पिकलेल्या वाणीतून जर श्रवण केलं तर आपला उद्धार होत असतो. महाराज दर्जेदार लोकांच्या मुखारविंदातून कथा ऐक जा. हा सोहळा आणि या परमपावन सोहळ्यात मला नामचिंतनाची आहुती देण्याचा योग गुरुवर्य बाबांमुळे आला. बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो. माझ्या वारकऱ्यांना प्रणाम करतो. दिनेश महाराज सतत 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 शास्त्री बाबाला संपर्क करायचे, आठवण करून द्यायचे. पण मी त्यांना सांगितलं तारीख घ्यायला मी 2-4 फोन करायला लावतो, पण एकदा घेतली की कटीत नाही. आणि ज्यानं चाक हाणलं त्याला पुन्हा देत नाही. चाक म्हणजे तुम्ही काही बी म्हणता बरं, हो, म्हणजे उगच बदल केला आता येऊ नका, मग त्या दिवशी या, असं या, तशाला देत नाही, काय नाही. मी काय भिकार चोट नाही, बायको एकच आहे. आणि ज्वारी हौद भरून दिलेली, आपल्याला काही कमीच नाही. खाप्याला ज्वारी लागते ना बाबा, कमीच होत नाही. आणि त्या ज्वारीच्या हौदाला असा पाईप आहे, जितकी काढी तितका हौद भरलेच जातो. आमच्या हौद म्हणजे कर्णाचा हात आहे. त्या कर्णानं दुर्योधनाची पांडवाची दक्षिणा दिली की ती आज 36 पटीने वाढत होती. आपली तितकी वाढत नाही. पायली भर काढली की पायली भर पुन्हा तयार होती. बाजरी काढली की तितकीत तयार, मका काढली की तितकीत तयार. त्याच्यामुळे मला काय गायल्या गुंग्याचे बुटं उचलायची गरज नाही. असं मालकानं हौद भरून ज्वारी दिली. पहिल्यांदा मी पैसे म्हणत होतो, पण त्याचा अर्थ लोक म्हणले तुझ्याकडे पैसे किती काय. तरी पण मी म्हणलं तू हे बुटं उचलायची गरज नाही, इतकी आहेत. पण आता ज्वारी म्हणत असतो म्हणजे सोपं, पुढच्याला बी सहन होतं ना. पैसे म्हणल्यावर लय लोकांच्या पोटात डबा उठवतो, बाप रे. हो, जेव्हा काही लोकांना बिमाऱ्यात नाही ता, बिमाऱ्यात नाही ता, त्याला नवीन बिमाऱ्या झाल्या. तुमचं न खपणे ह्या बिमाऱ्यात, हिला डॉक्टरच नाही, त्याला सल नावाची बिमारी म्हणतात. तसं त्याच्यामुळं मला काही ते असं खालीवरी करणं किंवा आमकं जाणं, त्या तारखी ह्या टाळणं, इकडे गेले तिकडे गेले, तसं करत नाही. 28 वर्षात मला देवानं ते करू सुद्धा दिलं नाही. दिनेशभाऊ संपर्क करतात, खूप अतूट प्रेम करतात. म्हणजे
नाना महाराजही खूप प्रेम करतात. सगळी वारकरी संप्रदायातली आतूट गुणीजन मंडळी खूपसं प्रेम करतात आणि तुम्ही सुद्धा गिरगावच्या बाळावर प्रेम करतात. तुम्हाला धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज